अंतर माहिती पाहिजे, कारण याच्यामुळे आपल्याला हे कळतं की नेमकं जे सागरी पोलीस आहेत त्यांना किती म्हणजे त्यांना किती समुद्राचं रक्षण करायचं आहे हे त्यांना कळू शकतं. कारण सध्याच्या कायद्याप्रमाणे जे हे आहे त्याला काय म्हणायचं की सागरी पोलिसांचं काम आहे 0 नॉटिकल माईल पासून तर रक्षण करायचं आपण जवळजवळ 20 नॉटिकल माईल पर्यंत. आणि याच्यामध्ये अर्थातच आपल्याला पोलीस सुद्धा मिळू शकतात, कोस्टगार्ड सुद्धा मदतीला येऊ शकतं, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. तो अजिबात प्रॉब्लेम नाहीये. नेव्ही पण मदतीला येईल किंवा इतर जी सुरक्षा दलं आहेत ती सुद्धा आपल्या मदतीला येईल. परंतु जो एरिया आपला आहे तो आपल्याला इथे दाखवण्यात आलेला आहे. मी पुढे जातो. याच्याशिवाय आपल्याकडे एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे जी 350 नॉटिकल माईल पर्यंत पुढे जाते. आणि आज हे जे माझं प्रेझेंटेशन आहे हे सगळ्या देशाच्या शूर सैनिक अधिकाऱ्यांना सादर समर्पण आहे जे देशाच्या सीमेचं रक्षण करताना आपल्या प्राणाचं बलिदान देतात. आजच आपल्याला कल्पना आहे की आजच्याच पेपरमध्ये आपण वाचलं असेल की नक्षलवादी हल्ल्यामध्ये आपले 400 जवान तिथे गेले होते आणि त्यामध्ये 22 जण यांनी प्राणाचे बलिदान केलं. एक सध्या अजून मिसिंग आहे आणि जवळजवळ 20 ते 22 जण हे जखमी झाले आहेत. या सगळ्या शूर सैनिकांना आपण आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते आजचं प्रेझेंटेशन सादर समर्पण करू. आपण ज्या वेळेला समुद्र किनाऱ्याकडे बघतो तर या ठिकाणी आपल्याला आपल्या देशाची असलेली जी मोठी बंदरं आहेत ज्याला मेजर पोर्ट्स म्हणतात ती तुम्हाला इथे दाखवलेली आहेत. बघा, हे कांडला बंदर आहे, हे मुंबई बंदर आहे, हे त्याच्यानंतर मँगलोर आहे, मग इकडे त्रिवेंद्रम आहे, मग इकडे वैजाग आहे, मग इकडे परादीप आहे, इकडे कलकत्ता आहे. ही सगळी मोठी बंदरं आहेत. याच्याशिवाय इथून हा जो समुद्र आहे याला आपण म्हणतो EEZ एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. हे रक्षण करायची जी जबाबदारी असते ती अर्थात भारतीय तटरक्षक दल किंवा आपल्या किंवा इव्हन नौदलाची पण असते. आणि हा जो पुढे 350 किलोमीटरचा जो भाग आहे हा आपला एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. म्हणजे इथे असलेलं सोनं चांदी, तिथे असलेले मासे, तिथे असलेलं इतर नॅचरल रिसोर्सेस हे सगळे आपले आहेत. आपण पटकन पुढे जाऊया. आपण हा भारताचा नकाशा बघा. भारताचं स्थान जे आहे हे फारच चांगलं आहे. आपल्याला 3 बाजूनी समुद्र आहे. इकडे जो समुद्र आहे त्याला अरेबियन समुद्र असं म्हटलं जातं. इकडचा जो समुद्र आहे त्याला बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालचा उपसागर असं म्हटलं जातं. इथे जो खालचा जो समुद्र आहे त्याला इंडियन ओशन किंवा हिंदी महासागर असं म्हटलं जातं. आपली जी शेजारी राष्ट्र आहे त्यांच्याविषयी मी जास्त बोलत नाही, परंतु आपली जी शेजारी समुद्री सीमांच्या दृष्टीने राष्ट्र आहेत त्याच्याविषयी मी मात्र बोलेन. आपली समुद्री सीमा एक तर श्रीलंकेशी जोडली जाते, आपली समुद्री सीमा जी आहे ती पाकिस्तानशी जोडली जाते, आपली समुद्री सीमा जी आहे ती बांगलादेशशी जोडली जाते, आपली समुद्री सीमा ही म्यानमारशी जोडली जाते, त्याच्याशिवाय मलेशियाशी आपली समुद्री सीमा जोडली जाते वगैरे. तर म्हणजे आपल्याला हे समजणं फार महत्वाचं आहे की जशी आपली जमिनी सीमा पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, चायना आहे यांच्याशी जोडली जाते तशी समुद्री सीमा जी खाली आहे ती आपल्याला ज्या राष्ट्रांशी जोडली जाते त्यांची मी नावं आपल्याला इथे दाखवली. आणि आपण याच्याशिवाय 2 गोष्टी बघा. आपल्या जवळ इथे एक मलक्काची समुद्र दुनिया आहे जी मलेशिया आणि सिंगापूरच्या किंवा इंडोनेशियाच्या मध्ये आहे. चीनचा जवळजवळ 70 ते 80% जो व्यापार आहे तो इथून पास होतो. म्हणून ही जी कोंडी आपल्याला चीनशी इथे करता येईल ती आपल्याला अतिशय महत्वाची आहे. मी इथे एक आपल्याला अजून एक महत्वाचा देश सांगायला विसरलो. आपली वरची जी आहे ही आपली लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड्स आहेत. खालती जे आहे ते मालदीव नावाचा देश आहे ज्याच्याशी सुद्धा आपली जी समुद्री सीमा आहे ती जोडली जाते. बाकीचे देश तुम्ही बघा. आपला शत्रू चीन आहे, आपला शत्रू पाकिस्तान आहे. आणि आपल्या सागरी सुरक्षेला असलेले धोके कुठले आहेत? आपल्याला पारंपरिक धोके चीन पासून आहे, पारंपरिक धोका लढाईचा पाकिस्तान पासून आहे आणि अपारंपरिक धोके
म्हणजे काय, आपल्या किनारपट्टीवरती दहशतवादी हल्ले होऊ शकतात, जसा 26/11 झाला होता, किंवा 1993 साली इथे बॉम्ब ब्लास्ट झाले होते मुंबईमध्ये, किंवा इथून स्मगलिंग होतं समुद्र किनाऱ्यापासून, किंवा इथून बेकायदेशीर व्यापार होतो, किंवा इतर देशांची जी बोटी आहेत त्या आपल्या समुद्रामध्ये येतात मासेमारी करण्याकरता किंवा चोऱ्या करण्याकरता. तर हे सगळे जे समुद्री धोके आहेत यांच्यापासून रक्षण करणं हे आपल्या सुरक्षा दलांचं, ज्यामध्ये सागरी पोलीस आहे, यांचं पण काम असतं. याच्याशिवाय आपला शत्रू चीन आहे, तर आपले एक अतिशय मोठे विद्वान होते चाणक्य नावाचे. त्यांनी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. शत्रूचे शत्रू कोण? चीनचे शत्रू कोण आहेत? चीनचा शत्रू आहे, एक आहे ऑस्ट्रेलिया. आपण ऑस्ट्रेलिया इथं बघू शकता, ऑस्ट्रेलिया. चीनचे शत्रू आहेत साऊथ चायना समुद्रामधले सगळे देश, म्हणजे मलेशिया आहे, फिलिपिन्स आहे, तैवान आहे, आणि याच्या मागे थोडं गेलेलं आहे ते म्हणजे जपान वगैरे आहे. तर याच्याविषयी आपण थोडस लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे सगळे आपले मित्र आहेत, ज्यांच्याशी आपण अतिशय चांगले संबंध असे हे ठेवायला पाहिजे, मग ते सागरी संबंध सुद्धा. आपल्याला हे जे आयलंड्स आहेत ज्यांच्याकडे लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे. अंदमान आणि निकोबार आयलंड्सचं असं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या समुद्र किनाऱ्यापासून हे जवळजवळ 1200 नॉटिकल माईल इतके इतके दूर आहे. म्हणजे इकडे जर आपला समुद्र किनारा असेल तर हे अंतर जे आहे हे 1200 नॉटिकल माईल एवढं आहे. आणि अंदमान निकोबार आयलंडचे आपण आयलंड बघा, अंदमान आहेत, निकोबार आयलंड्स आहेत. आणि याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं की अंदमान निकोबार आयलंड ही भारताकरता समुद्राच्या आत असलेल्या समुद्री जलदुर्गाची लाईन आहे, ज्याच्यामुळे आपण भारताचं रक्षण हे जवळजवळ किती पुढे करू शकतो? 1200 नॉटिकल माईल पुढे जाऊन. तर त्याच्यामुळे आपल्याला हे अतिशय, ही जी बेट आहेत ही अतिशय महत्वाची आहे. आणि इथे आपली 4 ठिकाणी धावपट्ट्या आहेत जिथे आपली विमानं उतरू शकतात. एक तर आहे नॉर्थ अंदमान मध्ये, ज्याला इथे म्हटलं जातं डिग्लीपूर. दुसरं पोर्ट ब्लेअर मध्ये, इथे आपली लढाऊ विमानं येऊ शकतात. तिसरं कार निकोबार मध्ये, इथे आपली लढाऊ विमानं उतरू शकतात. आणि चौथं ग्रेट निकोबार आयलंड मध्ये कॅम्पबेल बेला आपलं विमानतळ आहे. तर इथून आपले जे देशाचे जे शत्रू आहेत या शत्रूंवरती आपण नौदलाच्या मदतीने हल्ला करू शकतो. या शत्रूवरती आपण हवाई दलाच्या मदतीने हल्ला करू शकतो. आणि याच्याशिवाय भारतीय सैन्याची एक ब्रिगेडहून जास्त जे आपले सैनिक आहेत, म्हणजे 5000हून जास्त सैनिक हे या ठिकाणी आहेत. तर त्याच्यामुळे ही बेट आपल्याला असलेले एक अतिशय चांगलं नॅचरल असं म्हणजे एक वरदान आहे. तर याचा वापर आपण करायलाच पाहिजे. आणि मधला हा जो भाग आहे हा, याला 10 डिग्री चॅनल असं म्हटलं जातं. हा समुद्री मार्ग जास्त वापरला जात नाही, परंतु काही काही वेळा चीनच्या बोटी मात्र इथे येतात. आपण ज्यावेळेस भारताचं रक्षण करतो, अनेक शूरवीर आपल्या प्राणाचे बलिदान देतात. हा आमचा एक कॅप्टन कुंडू, ज्यांनी 24व्या वर्षी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांना मारताना. त्याची बहीण आणि त्याची आई आपल्याला इथे दिसते आहे. हा आहे मेजर रणवीर सिंग, ज्याच्या डोक्यातनं गोळी गेली होती. त्यांनी 2 दहशतवाद्यांना मारलं. त्याच्याविषयी बोलायला आता वेळ नाहीये, सॉरी, माफ करा. मेजर अवजीत सिंग हा बिहार रेजिमेंटचा होता. याच्याशिवाय हा महाराष्ट्रातला मेजर प्रसाद मोहारकर भंडाऱ्याचा होता, त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. त्याची पत्नी आपल्याला त्याच्या पार्थिवाला इथे सल्यूट करताना दिसते आहे. याच्याशिवाय चीन आणि पाकिस्तान हे आपले शत्रू आहेत, याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. आणि आपण आता चीन विषयी बोलतो आहे, तर मला इथे हे बोलणं सध्या अतिशय भाग आहे की सध्या करोनाची दुसरी लाट ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, भारतात आलेली आहे. आणि ही जी करोनाची लाट आहे याला कोणी लोक चुकीने करोना म्हणतात, कोणी कोविड-19 म्हणतात. पण याचं जे खरं नाव आहे ते अर्थातच आहे चायनीज व्हायरस. मी रिपीट करतो, याचं नाव आहे चायनीज व्हायरस.
आणि हा चीननी सगळ्या जगाच्या विरुद्ध सुरू केलेलं हे बायोलॉजिकल वॉर आहे. हे सध्या सुरू आहे. आता वॅक्सिनेशन म्हणजे लस सुरू झालेली आहे. 2020 मध्ये आपले जवळजवळ 1.5 लाख भारतीय यामध्ये करोनामुळे गेलेले आहेत. आता 2021 मध्ये वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. ज्याला लागू आहे त्यांनी ते घ्यावं, कारण यामुळे आपल्याला हे युद्ध जिंकण्याकरता मदत मिळेल. आपल्या साथीदारांना पण सांगावं आणि सरकार वेळोवेळी सांगत असते की तुम्ही करायला काय पाहिजे, कशी काळजी घ्यायला पाहिजे. मग ते मास्क लावणं असो की सोशल डिस्टन्सिंग असो, ते आपण करायलाच पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात यायला पाहिजे. चीनशी कसं लढायचं हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्याच्याविषयी मी आज बोलत नाही. नंतर कधी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आज पाकिस्तान आपल्या बरोबर एक छुपयुद्ध लढतो आहे काश्मीर मध्ये. आणि जवळजवळ आज सुद्धा आपण काल परवाचीच बातमी ऐकली असेल की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि 2 जण श्रीनगर मध्ये मारले गेले. त्याच्यामधले एक नेते होते वगैरे. आज जवळजवळ 200 पाकिस्तानी दहशतवादी हे काश्मीर खोऱ्यामध्ये म्हणजे स्थित आहेत आणि प्रत्येक वर्षी 250 ते 300 दहशतवादी सैन्य तिथे मारतं. हे दहशतवादी भारतामध्ये कसे प्रवेश करतात हे आपल्याला या डायग्रामच्या द्वारे आपल्याला कळेल. कारण ही जी आपल्याला सीमा दिसते आहे ही आहे आपली LOC. आपल्याला ही LOC दिसते आहे. या बाजूला पाकिस्तान आहे आणि या बाजूला भारत आहे. ज्या वेळेला पाकिस्तान दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करतो, तो काय करतो, पहिले त्यांची रिक्रुटमेंट करतो, मग त्यांना पैसे देतो, मग त्यांचं ट्रेनिंग कॅम्प मध्ये ट्रेनिंग करवतो, मग त्यांना रिलीजियस इंडॉक्ट्रिनेशन करवतो आणि ज्या वेळेला त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होतं त्यावेळेस त्यांना 8 ते 10च्या गटामध्ये त्यांना या भारताच्या हद्दीमध्ये घुसवलं जातं. 95% दहशतवाद्यांना सीमेवरतीच मारण्यामध्ये आपल्याला यश येतं. पण एक 10% 5% जे आहेत ते आत घुसतात आणि मग ते आत जी गडबड चाललेली आहे ती बघतात. हा आमचा अजून एक शूरवीर कॅप्टन नवदीप सिंग यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. त्याला देशाचं हायेस्ट अवॉर्ड अशोक चक्र हे मिळालं होतं. त्याची बहीण त्याच्या पार्थिवावरती आपली श्रद्धांजली वाहताना. हा एक अजून एक शूरवीर मेजर कुणाल गोसावी हा पंढरपूरचा होता. यांनी 2 दहशतवाद्यांना मारलं. त्यामध्ये यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि याला सेना मेडल गॅलंट्री या शूरता पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं. सध्या 5-6 राज्यांमध्ये इलेक्शन सुरू आहे. त्याच्यामध्ये 2 एक तर आहे अर्थातच त्याला म्हणायचं वेस्ट बेंगॉल आणि दुसरं जो आहे आसाम. इथे बांगलादेशी घुसखोरी हा एक प्रचंड मोठा लागलेला प्रॉब्लेम आहे आणि आज जवळजवळ 35% लोकसंख्या जी आसामची आहे ती बांगलादेशी घुसखोरांची आहे आणि जवळजवळ 30% लोकसंख्या जी वेस्ट बेंगॉलची आहे ती बांगलादेशी आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण जास्त लांबची काळजी कशाला करायची. आज बांगलादेशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आपल्या सगळ्या शहरांमध्ये ते आहेत आणि त्यांना पकडणं हे आपल्या सुरक्षा दलांचं काम आहे. आणि हा आपला सीमावर्ती भाग जो बांगलादेशच्या सीमेला लागून आहे, हा सगळा जो भाग आहे इथे जे प्रमाण बांगलादेशींचं आहे ते बघा, जवळजवळ 90% बांगलादेशी या सीमेवरती राहतात. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर म्हणून या बांगलादेशींना पकडणं हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. हाच एक मुद्दा मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण काय करू शकतो, आपण सगळ्यांनी विचारायला पाहिजे की हे जे मतपेटीचं राजकारण चाललेलं आहे, हे जे यांना असं आत यायला मदत केली जाते, हे थांबायलाच पाहिजे. कारण यामध्ये काही भ्रष्ट सुरक्षा दलाचे कर्मचारी पण अवेलेबल असतात आणि आपल्याला कल्पना पाहिजे की बांगलादेश आणि भारत सीमेवरती जे सुरक्षा दल आहे ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. आज असं मानलं जातं 3 ते 4 कोटी बांगलादेशी अवैधरित्या भारतामध्ये राहत आहेत. लाखो अवैधरित्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत.
तर त्यांना पकडायलाच पाहिजे, हा एक मोठा संदेश आहे. मला दहशतवादाविषयी तर बोलायचंच आहे आणि केस स्टडी विषयी बोलायचंच आहे. आपल्याला कल्पना आहे, हा फोटो 26/11च्या वेळेचा आहे, ज्या वेळेला 10 दहशतवादी हे भारतामध्ये येऊन घुसले होते. तर ते कशी घुसले? तर त्यांचं ट्रेनिंग त्यांनी केलं अर्थातच पाकिस्तानमध्ये. मग तिथे ते एका पाकिस्तानी बोटवरती बसले आणि मग ते त्यांना मध्ये एक कुबेर नावाची भारतीय बोट मिळाली. रिपीट करतो, कुबेर नावाची त्यांना भारतीय बोट मिळाली आणि मग त्या बोटीमध्ये ते चढले आणि त्या बोटीतनं ते भारताच्या हद्दीमध्ये आले आणि ज्या वेळेला ते एक 10-15 किलोमीटर दूर होते भारताच्या समुद्री हद्दीपासून, त्यावेळेला ते रबर बोट मध्ये बसले. रबर बोट मध्ये बसून ते जे गुलाब्याला जे मच्छीमार नगर आहे ते तिथे उतरले. 10 जण होते. त्यांनी स्वतःला 4 वेगवेगळ्या ठिकाणी वाटलं. एक म्हणजे जे 3 हॉटेल्स होते 3 तिकडे गेले आणि एक ग्रुप हा VT स्टेशनला गेला आणि तिथे गेल्यानंतर जे दहशतवादी विरोधी अभियान झालं त्याच्याविषयी आपल्याला बोलू. थोडक्यात झालं असं की 3 दिवस हे दहशतवादी विरोधी अभियान चालू राहिलं, ज्यामध्ये 10 पैकी 9 दहशतवादी मारण्यात आले आणि यांना मारण्याचं काम हे NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कमांडोजनी केलं, जे भारतीय सैन्याचे कमांडोज आहेत आणि त्यामध्ये 2 जे हिरोज होते त्यांच्याविषयी मी पुन्हा नंतर थोडस बोलण्याचा प्रयत्न करीन. एक होता हवालदार गजेंद्र सिंग 9 पॅरा स्पेशल कमांडोचा होता आणि दुसरा होता मेजर संदीप उन्नीकृष्णन, हा 7 बिहार बटालियनचा होता. या दोघांनी आपले प्राण दिले, मात्र दहशतवाद्यांना जरूर मारलं. याच्याशिवाय त्यांना अनेक शौर्य पुरस्कार मिळण्यात आले. एक दहशतवादी हा हवालदार ASI तुकाराम ओबाळे यांनी पकडला होता आणि एकाला त्यांनी मारलं होतं. आणि तुकाराम ओबाळे आपल्याला एखाद्या कल्पना असेल की हा भारतीय सैन्यामध्ये एक सैनिक म्हणून होता. त्यांनी तिथे 17 वर्ष नोकरी केली होती आणि ती नोकरी संपल्यानंतर तो एक कमांडो म्हणून नंतर तो पोलिसांमध्ये सामील झाला. तर हे जे असं 26/11चा जो हल्ला झाला याच्याविषयी खूपच माहिती आहे, म्हणून मी नंतर थोडासा पुन्हा वेळ मिळाला आपण जास्त अजून बोलण्याचा प्रयत्न करू. दहशतवादाची अनेक स्वरूप आहेत. सायबर दहशतवाद आहे. आताच नुकता एक सायबर हल्ला झाला होता महाराष्ट्राच्या वीज निर्मिती कारखान्यावरती. आपली जी न्यूक्लिअर रिएक्टर्स आहेत ती समुद्र किनाऱ्यापाशी आहे. मुंबईला आपल्याला कल्पना आहे की ट्रॉम्बेला आपली वीज निर्मिती होते. त्याचं रक्षण करणं महत्वाचं आहे. याच्याशिवाय भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती अनेक तेल काढणाऱ्या विहिरी आहेत आणि तिथे तेल वाहू जहाज पण असतात, तिथे पाईपलाईन पण असतात. तर अशी जी तिथे एक बॉम्बे हायचं तेल बाहेर काढणारा जो फलाट असतो, ज्याला तेल फलाट म्हटलं जातं, या तेल फलाटाची किंमत ही हजारो कोटी रुपये असते. म्हणजे एखाद्या दहशतवाद्यांनी जर त्या तेल फलाटावरती जर टक्कर मारली तर हजारो कोटी रुपयाचं नुकसान आपलं हे होऊ शकतं. त्याच्याशिवाय जैविक आणि आण्विक दहशतवाद याच्याविषयी आपण बोललेलो आहे. जैविक दहशतवाद हा आता सुरू केलेला आहे चीननी. हा युद्ध हे जे युद्ध आहे करोनाच्या विरुद्ध किंवा चीनी व्हायरसच्या विरुद्ध केव्हा संपेल हे माहिती नाही. याच्याशिवाय अनेक ईमेल्स SMS हे सोशल मीडियावरती दहशतवाद्यांकडनं आपल्याला दिसतात. याच्याशिवाय आंदोलनं देशामध्ये जी होतात त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारचे अनेक धोके आहेत की जे आपल्या किनारपट्टीला पण आहेत आणि आपल्या देशाला पण आहेत. देशाविषयी बोलायचं म्हटलं तर देशासमोर अनेक आव्हानं आहेत. अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, पाणी सुरक्षा, अंमली पदार्थाची युद्ध. आज लक्षात ठेवावं की जे अंमली पदार्थ म्हणजे नॅर्कोटिक्स, याचा महाराष्ट्राशी खूपच संबंध आहे. काही महिन्यापूर्वी सुशांत सिंग राजपूतचं जे नॅर्कोटिक्स जो अफूगाच्या खात होता आणि त्यामध्ये अक्षरशः शेकडो जण मिळाले. उच्चभ्रू कुटुंबातले अनेक फिल्म स्टार, अनेक सेलिब्रिटीज हे सगळे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहे. तर पाकिस्तान आज हजारो कोटी रुपयाचं ड्रग्स भारतामध्ये पाठवून आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे आणि बहुतेक सगळे जे हे ड्रग्ज आहेत हे समुद्र किनाऱ्यापासून येतात. तर त्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागेल. हा एक अजून एक शूरवीर मेजर कौस्तुभ राणे, हा मुंबई मधल्या मीरा रोड इथला होता. याला सेना मेडल गॅलंट्री मिळालं होतं.
परंतु यांनी आपले प्राण गमावले. आणि हा महाराष्ट्राचा भाग आहे, 3 जिल्हे की जिथे नक्षलवाद किंवा माओवाद किंवा डावा दहशतवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. गडचिरोली आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे. आणि याच्याशिवाय असं म्हटलं जातं, पण अर्बन नक्षल्स किंवा शहरी नक्षलवादी याच्याविषयी बोललं असाल, सध्या 6 किंवा 7 शहरी नक्षलवाद्यांच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये केस सुरू आहे. बघूया त्यांना कुठली शिक्षा मिळते. परंतु नक्षलवादी जिथे जिथे जंगल असतात तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि शहरी नक्षलवादी जे आहेत त्यांना शिक्षा करणं हे महत्वाचं आहे. कारण हे जे असतात हे नक्षलवाद्यांचं समर्थन करतात. आता बघा की हा जो एवढा मोठी हल्ला झालेला आहे, हे जे बाकी स्वतःला हुशार समजतात, हे जे जवान मारले गेले आहेत त्यांच्याकरता हे काहीही बोलायला तयार नाही. पण नक्षलवाद्यांच्या विरुद्ध जर काही कारवाई केली तर हे टाहो फोडतात. संरक्षक दले किती क्रूर आहेत असं म्हणतात. नक्षलवादी ही एक चळवळ आहे असं म्हणतात. विविध कार्यक्रम घेतात, कधी पुण्यामध्ये कधी मुंबईमध्ये. परंतु नक्षलवाद्यांचा जो हिंसाचार आहे याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलं मारली जातात, त्याच्याविषयी हे काहीही बोलायला तयार नसतात. त्याच्यामध्ये काही प्राध्यापक असतात, काही वकील असतात, काही स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवतात, काही स्वतःला पर्यावरणवादी म्हणवतात. परंतु हे सगळे जे आहेत मानवाधिकारी वगैरे, हे सगळं नक्षलवादाचं उदात्तीकरण करतात. आणि हे करताना म्हणतात की हे लोकशाही, मानवतावाद, मानवाधिकार, शोषितांचा लढा, क्रांती अशी नावं ती मोठ्या मोठ्या यांनी म्हणतात. परंतु हे देशाला असलेला एक मोठा धोका आहे. हा अजून आमचा एक शूर कॅप्टन की तो गेला, त्याची ही यंग पत्नी आणि त्याची ती मुलगी आपल्याला दिसते आहे की जी आपल्या वडिलांच्या युनिफॉर्मला समोर उभी आहे ती. आणि हा एक महाराष्ट्राचा अजून एक शूरवीर कर्नल संतोष महाडिक यांनी काश्मीर मध्ये कुपवाड्याला 2 दहशतवादी मारले, ज्यामध्ये याचे प्राण गेले. आणि त्याची इक्वली शूर पत्नी स्वाती महाडिक ही आपल्याला इथे दिसते आहे. आणि स्वाती महाडिकने नंतर आपलं दुःख आवरलं. त्याची मुलं पण आपल्याला इथे दिसत आहेत. इथे खालती आपल्याला त्याचा मुलगा दिसतो आहे आणि ही त्याची मुलगी आपल्याला इथे दिसते आहे. आणि आता स्वाती महाडिक ही सैन्यामध्ये एक अधिकारी आहे. तर आज माझा मुख्य विषय हा सागरी सुरक्षा असल्यामुळे त्या विषयावरती मी जास्त नक्कीच बोलणार आहे. आणि याच्या पटकन मी पुढे जातो की आपल्या समुद्र किनाऱ्यावरती वेगवेगळे टार्गेट्स काय. तर एक तर इथे असलेले तेल फलाट, इथून पाईपलाईन्स येतात, इथे आपले अनेक तेल शोधक कारखाने इथे असतात. तर या सगळ्यांचं रक्षण करणं हे आपलं असं काम आहे. आणि आज आपल्याला दिवस माहिती पाहिजे. आज आहे 5 एप्रिल. हा 5 एप्रिल हा इंडियन मॅरीटाईम डे म्हणून समजला जातो. आणि 12 नोव्हेंबर हा रिमेंबरन्स डे असा म्हटला जातो. 5 एप्रिलला स्वतंत्र भारतामध्ये पहिलं भारतीय जहाज याने समुद्रामध्ये प्रवास केला. आणि याला हे सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन यांचं जहाज होतं. म्हणजे हे जे माधवराव सिंधिया वगैरे जे राष्ट्रीय पुढारी आहेत त्यांच्या आजोबांचं हे जहाज होतं. तर त्याला मॅरीटाईम डे असं म्हटलं जातं. हा भारताच्या सागरी इतिहासामध्ये एक अतिशय महत्वाचा दिवस आहे. 2019 मध्ये भारतीय तटरक्षक दलांनी काय कारवाई केली, त्याच्याचं वेबसाईट आहे, याच्यावरती दिलेलं आहे की त्यांनी 618 कोटी रुपयाचा अवैध माल पकडला. याच्याशिवाय अनेक परदेशाच्या नावा आणि खलाशी जे भारतीय समुद्रात प्रवेश करत होतात त्यांना पकडले. अनेक तस्करी करणाऱ्या लोकांना पकडण्यात आलं, 4 नौका वगैरे. त्यांनी अनेक लोकांची 179 शोध आणि सुटका मोहिमे घातल्या, ज्यामध्ये त्यांनी 438 माणसांचे प्राण गमावले. त्यांनी अनेकांना मेडिकल एड पोहोचवली. जर काही मोठा अपघात झाला समुद्रामध्ये तर तटरक्षक दलाकडे पुष्कळ क्षमता आहे त्यांना मदत करायची. त्याचा वापर आपण वेळोवेळी करायला पाहिजे. आता आपण जगाचा नकाशा बघाल तर आपल्याला दिसेल की जगामध्ये भारताचं स्थान हे फार महत्वाच्या ठिकाणी आहे. इथे आपल्याला चीन हा वरती दिसतो आहे, पाकिस्तान आपल्याला दिसतो आहे आणि इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आपण पुढे जाऊया. आपले 6 देशांशी
आपली समुद्री सीमा लागलेली आहे. आणि याच्याशिवाय समुद्र हा असा भाग आहे की जिथे कोणालाही जायला प्रवेश असतो. म्हणजे जर भारताच्या जमिनीवरती कोणाला यायचं असेल तर त्याला भारताची परवानगी घ्यावी लागेल. परंतु जो जगाचा समुद्र आहे तिथे कोणीही जाऊ शकतं. त्याला कोणाचीही परमिशन घ्यावी लागत नाही. फक्त जर टेरिटोरियल वॉटर्स मध्ये आलं तर मात्र त्याची तुम्हाला गरज पडते. तर याच्यामुळे सागरी सुरक्षा जी आहे ही अतिशय महत्वाची आहे. आपण जर जमिनी सीमा बघितली तर भारताची जमिनी सीमा आपल्याला इथे दिसते आहे की पाकिस्तानशी आपली 3,323 किलोमीटर सीमा आहे. अफगाणिस्तानशी 106 किलोमीटर आहे. चीनशी सीमा 3,448 आहे. नेपाळशी 1,700 आहे. भूतानशी 699 आहे. आणि म्यानमारशी 1,600 आहे. बांगलादेशशी इतकी आहे. म्हणजे जवळजवळ 15,500 किलोमीटरची आपली जमिनी सीमा आहे. आपली समुद्री सीमा जी आहे ती इथे दिलेली आहे 7,516.6 किलोमीटर. आणि ही आपली समुद्री सीमा आपल्याला इथे दिसते आहे. आपण ही बघू शकाल. आणि ही सगळी राज्य. ओके. तर ज्या वेळेला देशाचे जे शत्रू असतात ते जी गडबड करायची ती गडबड पहिले जमिनी सीमांकडनं करायचा प्रयत्न करतात. त्यात जर त्यांना यश मिळालं नाही तर मग पुढची गडबड जी आहे ते करायचा प्रयत्न करतात समुद्री सीमांकडनं. तर म्हणून जमिनी सीमांसारखंच समुद्री सीमांचं सुद्धा रक्षण करणं हे अतिशय महत्वाचं असतं. हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. ओके. आणि आपल्याकडे असलेली सुरक्षा दलं कुठली आहेत त्याच्याविषयी मी बोललो होतो. मी पटकन पुढे जातो. ही आपली समुद्री राज्य आहेत की ज्यांना समुद्र किनारा आहे. गुजरात आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू. आता हे आपल्याला सांगून समजणं का महत्वाचं आहे? कारण महाराष्ट्र पोलिसांना गुजरातचे जे कोस्टल पोलीस आहे त्यांच्याशी सुद्धा त्यांचे संबंध चांगले असणं गरजेचं आहे. आज लक्षात काय असायला पाहिजे, जे समुद्राकडनं जे धोके असतात सर्वात जास्त जो धोका आहे तो गुजरातचा इथे. कारण इथे पाकिस्तानची सीमा लागलेली आहे आणि अनेक वेळा पाकिस्तानची जी नौदल किंवा तटरक्षक दल आपल्या समुद्री किनाऱ्यामध्ये घुसखोरी करतात आणि आपली जे तिथे असलेले मच्छीमार आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही म्हणजे क्षणी भारताचे 200-250 मच्छीमार हे पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये असतात आणि त्यांना परत आणणं हे फार महत्वाचं असतं. कारण तिथे जर कुठल्या मच्छीमाराला पकडलं तर त्यांची बोट पाकिस्तान बर्बाद करतं, त्यांची पिटाई करतं आणि त्यांना पाकिस्तान करता गुप्तहेराचं काम करण्याकरता भाग पाडतं. तोपर्यंत महाराष्ट्राचा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीपासून बेकायदेशीर व्यापार हा खूप चालतो गल्फ कंट्रीजचा. 26/11चा हल्ला मी बोललेलो आहे. 93 सालचे बॉम्ब ब्लास्ट मी बोललेलो आहे. याच्याशिवाय इथे पायरट्स म्हणजे समुद्री डाकू सुद्धा काही प्रमाणामध्ये येतात. तर म्हणून त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. याच्याशिवाय स्मगलिंग होतं, बेकायदेशीर व्यापार होतो, कायदा सुव्यवस्था हा सुद्धा समुद्रामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला कल्पना आहे की काही वर्षापूर्वी केरळापाशी एक इटालीचं जहाज आलं होतं आणि ते इटालीचं जहाज जसं केरळाच्या किनारपट्टीकडे येत होतं तर त्यावेळेला एक मच्छीमारांची बोट त्या बोटीकडे येत होती किंवा त्याच्या बोटी जवळून जात होती. तर तिथे त्या बोटीवरती असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना वाटलं की हे पायरेट्स आहेत, म्हणजे समुद्री डाकू आहेत किंवा समुद्री चाचे आहेत. त्यांनी फायरिंग केलं आणि 2 मच्छीमारांना केरळाच्या इटालियन मरीन्सनी मारलं. मग त्यांना शिक्षा कशी द्यायची? तर त्यांना भारतीय कायद्याखाली आपण त्यांना अटक केली, त्यांच्याविरुद्ध खटला केला. परंतु इटालियनी नंतर एवढा हंगामा केला की शेवटी त्यांना आपल्याला सोडून द्यावं लागलं. तर अशाच प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय जे इतर देशाची जहाजं त्यांच्याकडून होणारी काही कायदा सुव्यवस्थाचे प्रकरण ज्या वेळेला आपल्या समुद्रामध्ये घडतं त्यावेळेला त्यांच्या विरुद्ध कारवाई ही आपल्याला करावी लागते. कारण आपल्या समुद्र किनाऱ्यापासून तर 12 नॉटिकल माईल पर्यंतचा जो समुद्र आहे तो आपल्या
देशाचा समुद्र आहे आणि त्याला म्हणजे त्याला तिथे देशाचा जो कायदा आहे तो कायदा लागू आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. तर म्हणून आपल्याला आपल्या समुद्री किनाऱ्याचं रक्षण करणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच्याशिवाय आपल्याला कल्पना आहे की मुंबईच्या तिथे काही वर्षापूर्वी 2 जहाजं जुहू किनारपट्टीवरती येऊन पोहोचली होती आणि ती ते जुहूचं जे समुद्री लिंक आहे ज्याला सी लिंक म्हटलं जातं त्याच्यावरती ते आदळणार होती. ती जहाजं तिथे कशी पोहोचली होती? ती जहाजं अशी पोहोचली होती की त्यांनी थोडक्यात सांगायचं म्हणजे की ती जहाजं समुद्रावरती त्यांना सोडून देण्यात आलं होतं आणि सोडून दिल्यानंतर त्यांना पुढे त्या जहाजावरची जी माणसं होती कोणी खलाशी तिथे कोणीच नव्हते. फक्त ती जहाज होती आणि जसं एखादी जनावर असतात अनेक वेळा काही शेतकरी किंवा काही त्यांचे मालक ज्यावेळेला जनावर दूध देणं बंद करतात किंवा म्हातारी होतात त्यावेळेस त्यांना ते रस्त्यावर ते सोडून देतात. तशी अनेक वेळा जहाजं इथे सोडली जातात आणि ती आपल्या किनारपट्टीवरनं येऊन पोहोचतात. आपल्याला कल्पना असेल की काही एकदा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरती त्यांना काही बॅरल्स मिळाले की जे तिथून जाणाऱ्या एका परदेशी जहाजाने टाकून दिले होते. कारण काय असतं की जे परदेशी जहाज असतात ती आपल्या किनारपट्टीच्या जवळून प्रवास करतात. असा प्रवास करतात इकडनं ते असे इकडनं जातात. तर त्यांनी टाकलेलं सामान इथे ते पडलेलं मिळालं. काही वेळा एकदा मालवण पाशी एक चीनी बोट ही मालवणच्या किनारपट्टीवर येऊन पोहोचली. त्यांचं कारण होतं की तिथे खूप मोठं वादळ येते म्हणून ती वादळाकरता तिथे आलेली नव्हती. ती तिथे सर्वे करण्याकरता आलेली होती. तर आपण आपली जी किनारपट्टी आहे त्याला सुरक्षित करणं हे महत्वाचं आहे. मी किनारपट्टीचा जो सुरक्षेचा इतिहास आहे याच्यामध्ये जास्त जात नाही, परंतु मी फक्त आपल्याला 2च महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करीन. ते म्हणजे की पहिले सुरक्षा दल समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाकरता फक्त एकच होतं ते म्हणजे इंडियन नेव्ही किंवा भारतीय नौदल. परंतु 60 आणि 70च्या दशकामध्ये स्मगलिंग एवढं वाढलं, कायदा सुव्यवस्था समुद्राकडनं एवढी खराब झाली की आपल्याला 1977 साली तटरक्षक दलाची स्थापना करावी लागली. आणि आपल्याला कल्पना पाहिजे की त्याच्या आधी नेव्हीने खूप प्रयत्न केला स्मगलिंग थांबवण्याचा, बेकायदेशीर व्यापार थांबवण्याचा, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. मग नंतर ज्या वेळेला 1999चं युद्ध झालं कारगिलचं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या किनारी सुरक्षेचं अवलोकन करण्यात आलं आणि त्यावेळेला असं ठरलं की पोलिसांना सुद्धा आपण आता किनारपट्टीच्या सुरक्षेकरता वापरायला पाहिजे. तर 2008 पर्यंत सागरी पोलीस सुद्धा तिथे आले आणि असं ठरलं की तटरक्षक दल, नौदल, सागरी पोलीस हे सगळं एकत्रितरित्या आपलं हे म्हणजे किनारपट्टीचं रक्षण करतील. आणि जो 5वा टप्पा आहे 26/11चा हल्ला झाल्यानंतर ज्या वेळेला आपली सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे उघडी पडली त्यावेळेला त्यानंतर आपलं जे सागरी सुरक्षा दल आहेत यांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढवण्यात आली. किनारपट्टीची लांबी हे वगैरे याच्यात मी जास्त जात नाही, परंतु फक्त 2च महत्वाचे मुद्दे मी इकडे कव्हर करतो. एक म्हणजे की जशी आपल्याकडे अंदमान निकोबार आयलंड्स आहेत तशीच आपली जी वेस्टर्न किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी, तिथे सुद्धा 447 छोटी बेटं आहे. म्हणजे जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं महाराष्ट्राचं तर महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यापाशी आपल्याला कल्पना आहे की तिथे खंदेरी नावाचं बेट आहे, उंदेरी नावाचं बेट आहे, एलिफंटा नावाचं बेट आहे, त्याच्याशिवाय जंजिरा आहे. ही लहान लहान बेट आहेत. इथे माणसं जास्त राहत नाही, परंतु इथे अनेक बेकायदेशीर गोष्टी घडू शकतात. स्मगलिंग इथं केलं जाऊ शकतं. दहशतवादी आपली हत्यारं इथे टाकून नंतर पुढे ती घेऊन जाऊ शकतात. तर म्हणून या सगळ्या किनारपट्टीवरती या सगळ्या बेटांवरती लक्ष देणं हे अतिशय महत्वाचं आहे.
आपण ज्या वेळेला आपल्या पश्चिम किनारपट्टीचं विश्लेषण करतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतं की या किनारपट्टीवरती मुंबईचं शहर आहे, अनेक मोठी बंदरं इथे आहेत, अनेक मोठे कारखाने इकडे आहेत, न्यूक्लिअर वेपन्सचे जनरेशन पॉवर सेंटर इथे आहे, बॉम्बे हाय इथे आहे. तर ही सगळी जी टार्गेट्स आहेत ज्याचं रक्षण करणं हे गरजेचं आहे. एक मी आपल्याला उदाहरण देतो. काही वर्षापूर्वी मुंबईच्या जवळ एक उचर आयलंड नावाचं आयलंड आहे. तिथे आग लागली. तिथे तेल साठवलं जातं की जे समुद्राकडनं येतं आणि 300 कोटी रुपयाचं जे तेल आहे ते एकदम जळून गेलं. प्रश्न असा आहे की 300 कोटी रुपयाचं तेल जळणं हे देशाकरता एक मोठं नुकसान आहे. परंतु लक्षात असं असावं की ही आग लागली की लावली गेली. तर लावली गेली असावा असा शंका आहे. म्हणजे हा एक घातपात होता किंवा हे जे एक आहे हे एक सॅबोटाज होतं. याच्याशिवाय आपल्याला आठवत असेल की मुंबईच्या बंदरामध्ये एक नेव्हीचं किंवा नौदलाचं जहाज हे बंदराच्या आत येत होतं आणि मुंबई बंदरातून एक व्यापारी जहाज हे बाहेर जात होतं आणि या दोन्ही बोटीचा ऍक्सिडेंट झाला. त्या दोन्ही बोटींनी एकमेकाला टक्कर मारली आणि यामध्ये आपली हजारो कोटी रुपयाची जी आपली नौदलाची एक बोट होती ती पूर्णपणे बुडाली आणि ती पूर्णपणे वाया गेली. म्हणजे जसं त्यावेळेला रस्त्यावरती ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला माणसं तर मरतातच, परंतु याच्याशिवाय आपल्याला प्राणाचं नुकसान सुद्धा सहन करावं लागतं. गाडीचं किंमत 5 लाख, 4 लाख, 10 लाख हे नुकसान करावं लागतं. गाड्या या त्या मानाने स्वस्त असतात, परंतु बोटींची किंमत खास तर नौदलाची ही खूप जास्त असते. 3,000 कोटी, 4,000 कोटी, 5,000 कोटी. एकदा तटरक्षक दलाच्या एका बोटीला आग लागली आणि 550-600 कोटी रुपयाची बोट ही जळून खाक झाली. तर म्हणजे केवळ दहशतवाद्यांनीच हल्ला केला की किनारपट्टीला धोका निर्माण होतो असं नाही. आपलं जहाज बुडालं तरी तो धोका आहे. तटरक्षक दलाचं जहाज झालं तरी धोका आहे. कारखान्यांना आग लागली तरी पण तो धोका आहे. ऍक्सिडेंट झाला तरी पण तो धोका आहे. तर हे विविध धोके आपल्या किनारपट्टीला असतात. या सगळ्यांपासून आपण आपलं रक्षण हे करायला पाहिजे. आपण ज्या वेळेला आपल्या किनारपट्टीकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की या किनारपट्टीमध्ये जिथे वाळू आहे म्हणजे जिथे चौपाटी आहे तो भाग जवळजवळ 43% एवढा आहे. ज्याला आपण बीचेस म्हणतो, ज्याला समुद्र किनारा म्हणतो. तर हे जे अशी जे किनारपट्टी असते तर तिथे दहशतवाद्यांना ती उतरण्याकरता खूपच चांगली असते. जे जिथे ज्या किनारपट्टीवरती डोंगर आहेत, तिथे क्लिप्स असतात, कडे असतात, तर तिथे आपली लाईट हाऊसेस असतात. आपण जे किनारपट्टीवरती पोलीस आहात तर आपण लाईट हाऊसेस किंवा असे बघितले असेल तर तिथून आपल्याला समुद्रावरती लक्ष हे खूप चांगल्या पद्धतीने ठेवता येतं. तर जर समुद्राची टेहाळणी करायची असेल तर तिथे आपण राहायला पाहिजे. याच्याशिवाय आपली अनेक भाग असा आहे समुद्र किनारपट्टीचा की जो मार्शी आहे. तर त्याच्यामुळे या मार्शी भागामध्ये कोणीही जाऊ शकत नाही. मार्शी म्हणजे तिथे स्वॅम्प आहे, तिथे बोटीतनं जाता येत नाही. आपला जो अंधेरीचा जो पूर्ण भाग आहे तिथे केवळ भड टाकून अंधेरीची निर्मिती करण्यात आली. तिथे केवळ मुंबईचा कचरा टाकून नवीन एक बेट आपण बनवलेलं आहे. तर या भागामध्ये सुद्धा जाणं हे फार डिफिकल्ट असतं. याच्याशिवाय आपल्या किनारपट्टीवरती 4,000हून जास्त मच्छीमार नगरं आहेत. महाराष्ट्रामध्ये शेकडो मध्ये यांची संख्या आहे. 12 मोठी बेटं आहेत, 183 लहान पोर्ट्स म्हणजे बंदरं आहेत. याशिवाय अनेक प्रायव्हेट जेट्टीज आहेत. जसं बस ही बस स्टँडवरनं निघते तसं जे आपलं जहाज असतं ते जेट्टीवरनं निघतं. जसे काही प्रायव्हेट स्वतःचे म्हणजे बस स्टँड वगैरे असतात तसे प्रायव्हेट जेट्टी सुद्धा आपल्या समुद्र किनारपट्टीवरती आहे आणि प्रायव्हेट पोर्ट्स पण आहे. त्याचे रक्षण प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड करतात. हा सुद्धा आपल्या सुरक्षेला असलेला
धोका असतो. कारण समुद्र जो आहे ती एक प्रकारची आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि सुरक्षा दलांचं तिथे लक्ष असणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर हे म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. आता आपण हा जर पुढचा नकाशा बघितला तर आपल्याला असं दिसेल की सागरी सुरक्षेची ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो तर याच्यामध्ये भारताची जवळजवळ एक 15% लोकसंख्या ही 50 किलोमीटरच्या आत समुद्र किनाऱ्यापासून राहते. म्हणजे आपल्या 15% लोकसंख्येचं जीवन हे समुद्र किनाऱ्यावरती अवलंबून आहे. आणि समुद्र किनारपट्टीवरती असलेले जे जिल्हे आहेत ते आपल्या इथे आहेत. आपल्याला महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर आपले 5 जिल्हे आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असेलच. आणि आपल्या शेजारचा जो म्हणजे प्रांत आहे गुजरात, त्याच्या खालती गोवा आहे, यांच्याशी सुद्धा चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन असणं हे आपल्याला महत्वाचं आहे. किनारपट्टी जी वेगवेगळ्या राज्यांना आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. आपण बघाल गुजरातला 1200 किलोमीटरची किनारपट्टी आहे, दमण दीवला 420 आहे, महाराष्ट्राला 652 आहे, गोव्याला 110 आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणची. आणि सर्वात जास्त किनारपट्टी अर्थातच जी आहे ती अंदमान निकोबार आयलंडना, कारण त्याची लांबी रुंदी ही अतिशय मोठी आहे. तर या किनारपट्टीचं रक्षण जे आहे हे आपल्या पोलिसांचं काम आहे, तटरक्षक दलाचं काम आहे, आपल्या नेव्हीचं काम आहे आणि इतर संरक्षण दल जी आहेत हे यांचं काम आहे. आतापर्यंत मी जवळजवळ 1 तास बोललेलो आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर मी मगाशी म्हटलं होतं की हे प्रश्न आपण जो तिथे चॅट बॉक्स आहे त्या चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, किंवा माझा जो नंबर आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावरती आपण प्रश्न लिहून मला पाठवू शकता. कारण मला आपल्याशी डायरेक्ट संवाद साधणं या ऍप मधून एवढं शक्य नाहीये. तर म्हणून जर आपल्याला काहीही प्रश्न असतील, आपल्याला काहीही विचारायचं असेल तर आपण जो खालती जो चॅट बॉक्स आहे तिथे जरूर आपले प्रश्न टाकावेत, की ज्याच्यामुळे आपल्या प्रश्नांची जी उत्तरं आहे ती मी काही प्रमाणामध्ये देऊ शकेन. तर आपण तेवढंच फक्त मला कृपा करा, कारण डायरेक्टली बोलणं हे आपल्याकडे शक्य नाहीये. आपण तिथे बघा, तिथे कॉमेंट्स म्हणून एक आपल्याला दिसेल. त्या कॉमेंटच्या तिथे आपण आपले मराठी, इंग्लिश, हिंदी कुठल्या पण भाषेमध्ये आपल्याला जे काही सांगायचं आहे ते तिथे विचारू शकतात. आता मी या स्लाइड मध्ये जात नाही, मी पटकन पुढे जातो. आपल्या किनारपट्टीवरती 3 जागा आहेत की जिथे धोका सर्वात जास्त आहे, त्याच्याविषयी मी नंतर बोलण्याचा प्रयत्न करेन. आता हे बघा की इथे आपल्याला श्रीलंका दिसत आहे. काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. एक श्रीलंकेची बोट ही आपल्या इथे ही जी आपली अंदमान करेक्शन माफ करा, ही जी आपली लक्षद्वीपची जी बेट आहेत त्यांच्या दिशेने जात होती. श्रीलंका हे इकडे आहे, इकडून ही इकडे जात होती आणि इथे त्यांच्यावरती एक मोहीम करण्यात आली. कोस्ट गार्डनी इंटेलिजन्स एजन्सीच्या मदतीने एक चांगली मोहीम केली आणि तिथे जे श्रीलंकेचं जहाज आहे ते पकडण्यात आलं. आणि ते पकडण्यात आल्यानंतर तटरक्षक दलाचे लोक, सैनिक त्याच्यावरती चढले आणि त्यांना काय दिसलं तर त्यांना या बोटीमध्ये 3000 कोटी रुपयाचे ड्रग्स म्हणजे अफू, गांजा, चरस हा दिसला. मी रिपीट करतो, 3000 कोटी रुपयाचे ड्रग्स. म्हणजे कल्पना करा की अशा ड्रग पार्टीज किती मोठ्या प्रमाणात करता आल्या असत्या या माफियाला. आणि दुर्दैवाने आपले तरुण पिढी ही ड्रग्सच्या आहारी जाते आहे. सुशांत सिंग राजपूत आणि जे तिथे जे ड्रग्सचं जे नार्को टेररिझम चाललं होतं त्याच्याविषयी आपण खूप ऐकलं असेल. दुर्दैव आहे, कारण ज्या वेळेला एक तरुण ड्रग खायला लागतो तर त्याची पूर्ण फॅमिली ही उद्ध्वस्त होते. आणि वेळोवेळी हे ड्रग्स कसे आणले जातात, एक तर हे जे ड्रग्स होते हे मच्छीमार बोटीमधून आलेले होते, परंतु याच्याशिवाय अजून एक पद्धत जी ड्रग्स आणण्याकरता वापरली जाते ती म्हणजे आपल्या समुद्र बंदरामध्ये मोठ्या जहाजातून कंटेनर्स मधून सामान हे आणलं जातं. तर या कंटेनरचं जे सामान त्याच्या आत ड्रग्स हे लपवले जातात. कारण कंटेनर हे एवढे प्रचंड असतात
की त्यांना उघडून त्याच्यात सामान शोधणं हे सोपं नसतं. आपण हे कंटेनर नक्कीच बघितले असाल. आपण जर मुंबईवरनं कधी पुण्याला आला असाल तर अनेक वेळा एक्सप्रेस हायवे वरती आपल्याला असे प्रचंड ट्रक्स दिसतात की जे कंटेनर घेऊन तिथे चाललेले असतात. तर त्यांच्याकडे तिथे हे लपवणं हे अतिशय सोपं असतं. तर ड्रग्स थांबवणे महत्वाचं आहे. फेक इंडियन करन्सी नोट्स म्हणजे खोट्या नोटा सुद्धा आणल्या जातात. याशिवाय बेकायदेशीर व्यापारमध्ये सोनं हे पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आणलं जातं. आणि आपण जर मराठी वर्तमानपत्रच वाचाल तर आपल्याला दिसेल की आपल्या किनारपट्टीवरती अनेक न्यू बॉम्बेच्या गोडाऊन्स मधून ड्रग्स, सोनं अशा गोष्टी या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आणि नेहमी असं मानलं जातं की आपण गेल्या सध्या 2020 मध्ये आपण जवळजवळ 2-3 हजार कोटी रुपयाचे ड्रग्स कॉन्फिस्टिकेट केले. परंतु जे त्याच्या शिवाय आत आले हे त्याच्या जवळजवळ 4 किंवा 5 पट एवढे जास्त असू शकतील. तर म्हणून किनारपट्टीची जी सुरक्षा आहे त्याचा जो इतिहास आहे याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये केस स्टडी असं म्हणतो. या केस स्टडी मध्ये 26 अकराचा हल्ला कसा झाला, हल्ला कोणी केला, किती जण आले होते, त्याच्यामध्ये आपल्या चुका काय झाल्या, आपण याच्या पुढे असा हल्ला झाला त्याला तोंड कसं देऊ शकतो, किंवा जे रायगडमध्ये जी स्फोटक पदार्थ उतरवली होती ती तिथे कशी उतरवली, त्याला कोणी आणलं, त्याला पकडायचं असतं तर कसं पकडायचं, कसं पकडता आलं असतं. आपल्याला हे सगळं जर एवढ्या मोठ्या किनारपट्टीवरती जर लक्ष ठेवायचं असेल तर त्यांच्यावरती लक्ष कसं ठेवायचं. आज लक्षात ठेवा की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती हजारो बोटी आहेत. तर या बोटी आणि या बोटींच्या पहिले या बोटींना रजिस्टर्ड नंबर वगैरे नव्हता. आता तो आलेला आहे. आता तो कलर कोड आलेला आहे. आता प्रत्येक मच्छीमाराकडे आयडेंटिटी कार्ड असायला पाहिजे. प्रत्येक मच्छीमाराकडे एक आधार कार्ड असायला पाहिजे. त्यांच्याकडे डिझास्टर आर्म सिस्टीम ही देण्यात आलेली आहे. म्हणजे 26/11च्या तुलनेमध्ये आता आपल्या सागरी सुरक्षेमध्ये पुष्कळ सुधार झालेला आहे. परंतु आज आपल्याला कल्पना पाहिजे की जो कोकणचा जो समुद्र किनारा आहे असं मानलं जातं की तिथे आज 40 ते 50% जे खलाशी मच्छीमार बोटीमध्ये बसून समुद्रामध्ये जातात हे सगळे नॉन मराठी आहेत. हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत. हे काही बांगलादेशी आहेत, काही नेपाळ मधनं आलेले आहेत. कारण समुद्र किनाऱ्याच्या बोटीत जाऊन तिथे राहणं हे अतिशय एकतर धोकेदायक असतं. दुसरं ते 2 दिवस आपल्याला आपण सगळ्या म्हणजे जे सिव्हिलायझेशन आहे त्यांच्यापासून दूर असतो. तर त्याच्यामुळे अनेक जणांना हे असं मेहनतीचं काम करायला आवडत नाही. तर म्हणून तिथे अनेक असे परदेशीय लोक तिथे येतात. हा एक नकाशा आपण बघा. हा समुद्र किनाऱ्यावरती काम करणाऱ्यांना पूर्णपणे माहिती पाहिजे. आता हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये आपण जर बघाल तर ही आपली किनारपट्टी आहे. आपण ही किनारपट्टी आपण ही बघू शकता. आणि हा किनाऱ्यापासून आत असलेला एक तलाव आहे. काही काही वेळा तलाव हा किनाऱ्यापासून आत जातो. परंतु आपण ज्या वेळेला समुद्र सीमा ठरवतो, मी म्हटलं की 12 नॉटिकल माईलचा जो समुद्र असतो हा टेरिटोरियल वॉटर्स असतो. हे 12 नॉटिकल माईल आहे. परंतु हे ठरवायचं कसं, तर हे 12 नॉटिकल माईल हे समुद्र किनाऱ्यापासून ठरवलेलं नसतं. परंतु ते ठरवलेलं असतं एका बेस लाईन पासून. म्हणजे बेस लाईनचा अर्थ असा की ज्या वेळेला ओहाटी होते, ज्या वेळेला समुद्र आत जातो त्यावेळेला इथपर्यंत जमीन इथपर्यंत येते, इथपर्यंत सगळी जमीन येते. तर जिथे पर्यंत समुद्र खोलवर आत चालला जातो त्याला ही बेस लाईन अशी म्हटली जाते, जी समुद्र किनाऱ्यापासून ही पुष्कळशी लांब असते. आणि इथून 12 नॉटिकल माईल जोडलं जातं. मग एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जोडली जाते. आणि जर तुम्हाला एखादं तुमचं बेट असेल तर बेटाच्या आजूबाजूला सुद्धा तुम्हाला टेरिटोरियल वॉटर्स आणि बेस लाईन अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर ही किनारपट्टी कशी असते हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आणि आपण समुद्र किनाऱ्यावरती असलेले पोलीस आहात तर आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक राज्यामध्ये एक पोलीस स्टेशन आहे. त्याला भारताच्या समुद्र किनाऱ्यामध्ये किनारपट्टीवरती
किंवा भारताच्या समुद्रामध्ये जे गुन्हे होतात, कायदा सुव्यवस्थेचे जे प्रॉब्लेम्स होतात ते सोडवणं हे काम त्यांचं असतं. आणि मुंबईला कुलाब्याला एक येलो गेट म्हणून पोलीस स्टेशन आहे. त्यांचं काम आहे समुद्राच्या आत टेरिटोरियल वॉटर्स मध्ये कुठलेही गुन्हे झाले तर ते सोडवण्याचं काम, ते शोध करण्याचं काम जे आहे हे त्यांचं असतं. तर म्हणजे आपण आतापर्यंत काय केलं, आपण धोक्यांचं विश्लेषण केलं, आपल्याकडे असलेली जी सुरक्षा दल त्याच्याविषयी आपण बोललो, जलवाहतूकची सुरक्षा आपण कशी बघायला पाहिजे याच्याविषयी बोललो, पाकिस्तान आणि बांगलादेशची किनारपट्टी ही दहशतवादी हल्ल्यांकरता कशी वापरली जाते त्याच्याविषयी थोडस आपण बोललो, महासागरातून मादक पदार्थाची तस्करी कशी होते याच्याविषयी आपण बोललो. आणि हा एक अजून एक महत्वाचा भाग हा एक लक्षात असायला पाहिजे की अनेक वेळा जी आजकाल या बोटी असतात त्या बोटीमध्ये कम्प्युटर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तर त्यांच्या कम्प्युटरवरती हल्ला केला आणि ते जर कम्प्युटर बिघडले तर त्या बोटीचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. आत्ताच मागच्याच आठवड्यामध्ये एक प्रचंड मोठी अशी बोट सुएझ कॅनॉल मध्ये अडकली. जवळजवळ 2 लाख टन इतकं वजन असलेली ती बोट होती. आणि झालं काय तर या बोटीचं जे कम्प्युटर होतं त्याच्यामध्ये व्हायरस गेला होता आणि ते मॉल फंक्शन झालं आणि त्याच्यामुळे ती बोट आडवी झाली आणि सुएझची जी जो कॅनॉल आहे तिथे असलेली वाहतूक ही पूर्णपणे थांबली. आता लक्षात असायला पाहिजे, समजा एखादं मोठं जहाज भारताच्या किनारपट्टीकडे येत आहे आणि त्याच्यावरती जर त्याचा कम्प्युटर खराब केला आणि त्या जहाजाला जर आदळण्याचा प्रयत्न केला आपल्या मुंबई हायच्या प्लॅटफॉर्म वरती तर देशाचं किती नुकसान होईल. अशा अभद्र गोष्टी मी जास्त बोलू इच्छित नाही, परंतु दहशतवादी संघटना देशाचे शत्रू जे आहेत ते काहीही करू शकतात. तर म्हणून आपण त्याकरता तयार राहायला पाहिजे. त्या नकाशामध्ये पुन्हा एकदा असं दिसून येतं की आपली महानगर किती इथे आहेत, आपली कारखाने किती आहेत, आपली आयलंड्स वगैरे कशी आहेत हे आपण पुन्हा एकदा बघून घ्या. तर आज आपलं जे किनारपट्टीला जी आव्हानं आहेत त्याच्यामध्ये एक मोठं आव्हान आहे बांगलादेशी घुसखोरी. आणि बांगलादेशी घुसखोरी हा आपला किनारपट्टी असलेला एक अतिशय मोठा धोका आहे. अर्थात हा महाराष्ट्राला एवढा नाही, परंतु जी ओरिसाची किनारपट्टी आहे, जी वेस्ट बेंगॉलची किनारपट्टी आहे त्यांना हा मोठा धोका आहे. आजच्याच टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आपण बघाल आपल्याला कळेल की ओरिसाच्या किनारपट्टीवरती बांगलादेशींनी समुद्राच्या बाजूनी इतकी प्रचंड घुसखोरी केली आहे की त्यांचे काही जिल्हे आहेत की जिथे बांगलादेशी घुसखोर हे दादा तिथे बनलेले आहेत आणि तिथे पोलीस पण जात नाही, तटरक्षक पण जात नाही, नौदल हवेत चक्रा मारत राहतं. आणि ते जर हे 3 सुरक्षा दल जर तिथे असतील तर एवढी हजारोच्या संख्येने बांगलादेशी ओरिसाच्या कोस्टलाईनवरती आलीच कशी. याच्याशिवाय पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरती सुद्धा बांगलादेश येतात. मग तिथे नौदल काय करत आहे, तिथे तटरक्षक दल काय करत आहे, तिथे जे पोलीस आहेत वेस्ट बेंगॉलचे ते काय करत आहेत. तर म्हणजे हे जे घुसखोरी आहे हे एक मोठं आव्हान आहे. याच्याशिवाय दहशतवाद, ऊर्जा सुरक्षा वगैरे, तर या सगळ्या गोष्टी किनारपट्टीला असलेली एक मोठी आव्हान आहे. इथे आपण बघाल तर इथे भारत आणि भारताचा शत्रू चीन याचं जे स्थान आहे ते आपल्याला दिसू शकेल. आणि हा जो समुद्र आहे आपण जर इथे बघाल की हा सगळा जो आहे हा इतका जो समुद्र आहे हा पूर्ण आहे, याला इंडियन ओशन असं म्हटलं जातं. आणि इंडियन ओशन म्हणजे भारतीय म्हणजे हिंदी महासागर. भारत एक एकुलता एक देश आहे ज्याच्या नावाने एक समुद्र आहे. आणि याच्याशिवाय अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र, बे ऑफ बेंगॉल हे आपल्याला माहिती आहे. परंतु इथे आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात असायला पाहिजे. एक तर हे इथे चीन आहे. चीनला समुद्र किनारा फारच कमी आहे, फक्त इथपर्यंत आहे. आणि बाकीच्या बाजूला चीनला जमिनी सीमा आहे. आणि जे चीनचं जे तेल येतं ते तेल इकडून असं ते चीनच्याकडे जातं.
तर या तेलाला आपण इथे जे मलक्काची समुद्रधुनी आहे तिथे त्याला थांबवू शकतो. चीनचा जो युरोपचा जो व्यापार आहे तो सुद्धा इथून असा जातो. याच्याशिवाय त्यांचा आफ्रिकेशी असलेला जो व्यापार आहे तो सुद्धा इकडनं जातो. म्हणजे भारताचं स्थान जे आहे समुद्रामध्ये इतकं सामरिक दृष्ट्या चांगलं आहे की युद्ध परिस्थितीमध्ये आपण चीनला खूप मोठा त्रास देऊ शकतो. खरं म्हटलं तर तुमचा एक मला वाटतं 4ला चहाचा ब्रेक होतो, परंतु तो ब्रेक करायला आपल्याला आता वेळ नाहीये. मी आपला पाहिजे तर जे लेक्चर आहे ते एक 10-15 मिनिटं आधी संपवीन. मग आपण त्यावेळेला ब्रेक करा. कारण या झूम पद्धतीमध्ये जर ब्रेक झाला तर ते पुन्हा कसं जॉईन करायचं याचा माझ्याकडे अनुभव पूर्ण नाहीये. परंतु आता हा जो आपल्याला नकाशा आहे त्या नकाशामध्ये जगाचे जी व्यापारी जहाज आहे ती व्यापारी जहाज जे मार्ग वापरतात ते इथे दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला दिसेल की जगातले सगळे महत्वाचे समुद्री मार्ग हे भारताच्या जवळून जातात, ज्यामुळे भारत एक मोठी महाशक्ती म्हणून निर्माण होऊ शकतो. डोंगरामध्ये जशी खिंडी असतात तशी समुद्रामध्ये समुद्रधुनी असतात. आता समुद्रधुनी म्हणजे समुद्राचा तो अरुंद भाग जिथे समुद्र खूप अरुंद होऊन जातो. एक आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, जगाचं पूर्ण तेल इकडनं येतं. दुसरं आहे ही जी समुद्रधुनी आहे ती. मग इकडे आहे सुएझ कॅनॉल, याच्याशिवाय मोझांबिक, इकडे आहे मलक्का. म्हणजे जे कोंडीचे समुद्रामध्ये मार्ग आहेत त्या सगळ्यांपासून भारताचं जे लोकेशन आहे हे फार चांगलं आहे. जर लढाई झाली तर आपण चीनचा किंवा पाकिस्तानचा व्यापार थांबवू शकतो, परंतु चीन किंवा पाकिस्तान आपला व्यापार हा थांबवू शकत नाही. तर यामुळे जे बाह्य सुरक्षेचे धोके आहेत त्या धोक्यांचं ते धोके आपल्याला चीन पासून आहे, ते धोके आपल्याला पाकिस्तान पासून आहे, ते धोके पाकिस्तानच्या बाजूने येणाऱ्या दहशतवाद्यापासून आहे, ते धोके बांगलादेशकडून येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांपासून आहे, ते धोके श्रीलंकेच्या बाजूने येणाऱ्या दहशतवाद्यांकडून आहे. तर अशा प्रकारचे धोके हे आपल्या समुद्र किनाऱ्याला आहेत आणि अशा प्रकारचे धोके हे पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये काय होतील तर याच्यामध्ये काहीही फरक पडण्याची शक्यता नाही. उलटे चीन आणि पाकिस्तान कडून आपल्याला असलेले धोके हे वाढणारच आहे. म्हणून आपल्याला देशाच्या सगळ्या प्रकारचे जे धोके आहेत त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल आणि जी वेगवेगळ्या प्रकारची जी युद्ध असतात त्या सगळ्या युद्धाकरता आपल्याला तयार राहावं लागेल. तरच आपण आपल्या देशाचं जे रक्षण आहे ते आपण करू शकतो. ज्याच्या आपण पुढे जाऊया. चीनचं तेल त्याच्याविषयी बोललो होतो, ते आपण कसं थांबवू शकतो. याच्याशिवाय आज लक्षात असावं, काही काही जणांना वाटतं की चीनने भारताच्या भोवती काही ठिकाणी आपले लष्करी तळ तयार केलेले आहेत. कुठे कुठे तर एक ग्वाडार नावाचं बंदर आहे की जिथे पाकिस्तानचं बंदर आहे, जिथे चीनचा लष्करी तळ असावा, किंवा जिथे एक श्रीलंकेमध्ये हंबनतोटा नावाचं बंदर आहे तिथे त्यांचा तळ असावा. याच्याशिवाय बांगलादेशमध्ये चितगाव नावाचं बंदर आहे, तिथे त्यांचा बेस असावा. मग म्यानमारमध्ये सितवे नावाचं बंदर आहे, तिथे त्यांचा बेस असावा. परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. या सगळ्या बेसेसची आपण लढाई ही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी आता आपल्याला फक्त अजून एक सांगतो की युनायटेड नेशन्स लॉज ऑफ सीज नावाचा जो प्रकार आहे की समुद्रामध्ये जगाचे कायदे कसे असावे हे कायदे 1995 साली जगाने मान्य केले आणि त्याप्रमाणे या ज्या समुद्री सीमा आहेत त्या सगळ्या तयार करण्यात आल्या. तर त्यामुळे असं म्हणण्यात आलेलं आहे की 200 नॉटिकल माईलच्या पुढचा जो समुद्र आहे तो सगळ्या जगाचा आहे. आजकाल होतं काय की आपण ज्या वेळेला भारताच्या व्यापाराकडे बघतो, भारताचा 95% व्यापार आहे, मग तो आयात असो की निर्यात असो तो समुद्राकडनं होतो. परंतु त्यापैकी फक्त
10 ते 15% व्यापार हा होतो आपल्या भारतीय जहाजामध्ये. म्हणजे 80-85% व्यापार जो आहे हा परदेशाच्या जहाजामधून होतो. आपल्याला मी एक उदाहरण देतो. आत्ताच ज्यावेळेला सुएझ कॅनॉल मध्ये ती बोट अडकली, ती जी बोट होती ती बोट तैवानच्या मालकीची होती. त्या बोटीमध्ये असलेलं सामान हे चीन मधून एका युरोपियन कंट्रीकडे चाललेलं होतं. परंतु त्या बोटीमध्ये असलेले ऑफिसर्स म्हणजे अधिकारी आणि खलाशी ज्यांची संख्या 25 होती, हे सगळे भारतीय होते. म्हणजे बोट तैवानी, सामान घेऊन जाते हे चीनचं, सामान चाललं आहे युरोपमध्ये, पण खलाशी आहे भारतीय. तर अशामुळे आणि आता ऍक्सिडेंट झाला तर आता हे जे खलाशी आहेत आणि त्यांचे ऑफिसर्स आहेत त्यांना आता पकडण्यात येत आहे. तर म्हणून आपले खलाशी जे परदेशी जहाजांवरती काम करतात त्यांचं सुद्धा रक्षण करणं हे आपलं काम आहे आणि जे आपण थोड्याफार प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. 1993 सालचे बॉम्ब ब्लास्ट झाले होते. तिथे सामान जे होतं ते शेखाडीला रायगडच्या किनारपट्टीवरती उतरलं. आपल्यामधले जर कोणी रायगड मधले असाल तर आपण ही जागा जरूर जाऊन बघा. हा जो जागा आहे शेखाडीची, तिथे धक्का आहे का, तिथे जेट्टी आहे का? अर्थातच आपण मला उत्तर देऊ शकणार नाही, परंतु तिथे कुठलाही धक्का नाही, तिथे कुठलाही हे नाहीये. म्हणजे उतरायला कुठली जागा नाहीये. खडकाळ भाग आहे. अशा खडकाळ भागामध्ये त्यांनी सामान का उतरवलं? कारण अशा ठिकाणी लक्ष कोणाचं नसतं आणि शंका कोणाला येत नाही की इथे काहीतरी लँडिंग होणार आहे. तर म्हणून महत्वाचं काय की कधी पण स्मगलिंग होईल, कधी पण बेकायदेशीर व्यापार होईल, कधी पण दहशतवादी हल्ला होईल, कधी पण स्फोटक पदार्थ जर किनारपट्टीवरती उतरवली जातील तर ती अशा ठिकाणी असेल जिथे सुरक्षा दलांची उपस्थिती ही अतिशय कमी असते. म्हणून अशा जागांवरती आपण लक्ष कसं ठेवणार? अर्थातच तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही अशा ठिकाणी पेट्रोलिंग करता, पेट्रोलिंग तुम्ही पायाने करता, पेट्रोलिंग तुम्ही बोटीने करायचा प्रयत्न करतात. परंतु रात्रीच्या वेळेला कुठलीही बोट तुमची चालत नाही. पोलिसांकडे असलेल्या ज्या बोटी असतात त्या 5 आणि 10 टन या वजनाच्या बोटी असतात. त्या फक्त दिवसाच्या वेळेला 2-3 तास अशा काम करतात. तर मग जमिनीवरती तुम्ही जे पेट्रोलिंग करता ते तुम्ही गाडीच्या मदतीने करता. तर म्हणजे किनारपट्टी जवळजवळ 780 किलोमीटरची महाराष्ट्राची, इथे 5 किंवा 6 पोलीस स्टेशन, प्रत्येक पोलीस स्टेशनला असलेलं 80 ते 100 किलोमीटर लांब एवढी असलेली किनारपट्टी. तर या किनारपट्टीचं रक्षण कसं करायचं हे सागरी पोलीस स्टेशनच्या समोर असलेलं आव्हान आहे. रक्षण करण्याकरता आपल्याला पेट्रोलिंग करावं लागेल. रक्षण करण्याकरता आपल्याला आपलं जे गुप्तहेर खातं आहे ते मजबूत करावं लागेल. रक्षण करण्याकरता जे आपले मच्छीमार आहेत, त्यांची मदत घ्यावी लागेल. लक्षात असावं की किनारपट्टीवरती कुठलंही लँडिंग जरी होणार असेल तरी त्या लँडिंगला तरी पण त्या लँडिंग करण्याकरता तिथे असलेल्या स्थानिक मच्छीमारांची गरज ही अतिशय महत्वाची असते. कोणीही बाहेरून येऊन अचानक लँडिंग करू शकत नाही, कारण किनारपट्टीवरती खडक कुठे आहेत, कुठनं आत जायचं, कुठे उतरायचं हे समजणं हे सोपं नसतं. त्याकरता स्थानिक मदत ही लागते. म्हणूनच महत्वाचं असं आहे की आपण हे जे मच्छीमार आहेत यांना जर आपलं गुप्तहेर बनवलं तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. त्याला म्हणायचं की ते तुमचे डोळे आणि कान असे बनायला पाहिजे. मी पटकन पुढे जातो. आपण वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स केली होती. ऑपरेशन ताशा, ऑपरेशन ग्रेहल, ऑपरेशन स्वॅन. तर मी ऑपरेशन ताशाविषयी बोलतो. ऑपरेशन ताशा जे होतं त्याचा अर्थ असा होता की ही जी महाराष्ट्राची किनारपट्टी आहे इथे जॉईंट पेट्रोलिंग होत होतं कोस्टल पोलीस, तटरक्षक दल आणि नेव्ही यांचं.
आणि त्यांचं काम होतं की स्मगलिंग थांबायचं, सगळा धोका थांबायचा. परंतु त्यामध्ये त्यांना कुठलंही यश मिळालं नाही. त्याच्या पुढे ऑपरेशन हे ऑपरेशन सॉरी माफ करा, हे ऑपरेशन स्वॅन होतं. ऑपरेशन स्वॅन हे जे इथे दिलेलं आहे हे ऑपरेशन ज्या किनारपट्टीवरती करण्यात आलं. आणि ऑपरेशन ताशा जे आहे याचं काम होतं की भारत आणि श्रीलंका याच्या मधला जो समुद्र किनारा आहे त्याचं रक्षण करायचं. कारण तामिळनाडू किनारपट्टीवरती श्रीलंकेमधून तिथे असलेले जे दहशतवादी होते LTT चे लिबर ऑफ तमिळ काय ते LTT चा तुम्हाला अर्थ मला त्याचं फुल फॉर्म विसरायला लागलेलो आहे. LTT चे जे लिबरेशन ऑफ तामिळ टायगर्स इलम, माफ करा, लिबरेशन ऑफ तामिळ टायगर्स इलम हा जो दहशतवादी गट होता त्यांचे दहशतवादी हे आरामात आपल्या किनारपट्टीवरती यायचे आणि तिथून उलटी सुलटी कामं करायचे. त्यांना तिथे राशन लागायचं, तेल पाणी लागायचं, ते आपल्या किनारपट्टीवरती असलेले लोक त्यांना ती मदत करायची. आणि आपल्याला आठवत असेल की भारताचे एक पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. कारण एक LTT चा जो बॉम्बर होता, सुसाइड बॉम्बर, मला त्याचं नाव धन्नो होतं, त्या बाईनी आपल्या अंगावरती एक जॅकेट घातलं होतं ज्यामध्ये त्यांनी एक्सप्लोजिव्ह भरले होते. आणि ते राजीव गांधींना इलेक्शनचा वेळ होता तामिळनाडूमध्ये, त्यांना नमस्कार करायला गेली. त्यांनी ते हे दाबलं, बटन दाबलं, रिमोटचं बटन दाबलं आणि ती उडाली आणि त्याबरोबर राजीव गांधींचा सुद्धा मृत्यू झाला. म्हणजे एक भारतीय पंतप्रधान सागरी सुरक्षा कमजोर असल्यामुळे मारले गेले, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर म्हणजे अक्षरशः इतिहास हा बदली झाला की जे त्यावेळेचे एक अतिशय पॉप्युलर असे पंतप्रधान होते आणि अनेक वर्ष ते राज्य करतील असं वाटत होतं. परंतु एका समुद्री दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याच्यावरनं सागरी सुरक्षा ही किती महत्वाची आहे ही आपल्याला कळू शकेल. तर आज आपल्या किनारपट्टीला असलेले धोके म्हणजे इतर राष्ट्रांच्या बोटी या आपल्या समुद्रात येतात, स्मगलिंग होतं, इन्फिल्ट्रेशन ऑफ आर्म्स ॲम्युनिशन होतं, पायरेसी आहे, जे डावे दहशतवादी आहेत, नक्षलवादी किंवा माओवादी किंवा डावे दहशतवादी ज्यांना तिथून ॲम्युनिशन मिळते, बांगलादेशी हे समुद्र किनाऱ्याच्या भागीरी येतात, ड्रग्स खोट्या नोटा तिकडनं येतात. आणि अजून काय, आता येणाऱ्या काळामध्ये एखादा डर्टी बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थाच्या ऐवजी कुठला व्हायरस हा आणला जाऊ शकतो का? कुठले जंतू किंवा जैविक दहशतवादी शस्त्र ही अशी आणली जाऊ शकतात का? तर मी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु हे लक्षात पाहिजे की अशा सगळ्या गोष्टी या शक्य आहेत आणि त्याकडे आपलं लक्ष हे असायला पाहिजे. आज आपलं सर्वात मोठं सुरक्षा दल आहे भारतीय तटरक्षक दल आणि त्यांची जबाबदारी वगैरे दिलेली आहे. परंतु त्यांच्याकडे ज्या वेगवेगळ्या बोटी आहेत त्याची थोडीशी माहिती मी आपल्याला देतो. ज्या बोटी पोलिसांच्या बोटीपेक्षा थोड्या मोठ्या असतात, त्यांची सर्वात मोठी जी बोट आहे ती आहे ऍडव्हान्स ऑफशोर पेट्रोल व्हेसल. ही जवळजवळ 2300 टन इतकं तिचं वजन असतं, 105 मीटर त्याची लांबी असते. लक्षात असावं, पोलिसांच्या बोटींचं वजन हे 5 टन किंवा 10 टन असतं. मग ऑफशोर पेट्रोल व्हेसल असते, त्याचं वजन 2000 टन एवढं असतं. मग पोल्युशन कंट्रोल व्हेसल असते, म्हणजे जर समुद्र किनाऱ्यावरती जर पोल्युशन झालं, तेल सांडलं किंवा काय झालं, आपल्याला कल्पना पाहिजे. एक मोठी बोट होती, ती काही वर्षापूर्वी तमिळनाडूच्या किनारपट्टीवरती ती तुटली आणि हजारो लिटर तेल हे तिथल्या समुद्र किनाऱ्यावरती म्हणजे पसरलं आणि अक्षरशः शेकडो किलोमीटर त्या तेलाचा जो तवंग होता तो पसरला. मासे तर मारले गेलेच, परंतु अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये पूर्ण किनारपट्टी ही बंद पडली. तर अशा वेळेला पोल्युशन कंट्रोल करण्याकरता तटरक्षक दलाकडे अशा बोटी आहेत की ज्या अशा प्रकारचं पोल्युशन जे आहे ते थांबवू शकतात. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे फास्ट पेट्रोल व्हेसल्स आहेत, त्याच्याशिवाय त्यांच्याकडे इंटरसेप्टर अशा बोटी आहेत की या अशा बोटी असतात की ज्या अतिशय वेगाने जाऊ शकतात. आता मागच्या म्हणजे 15 दिवसापूर्वी ज्यावेळेला आपण श्रीलंकेची बोट पकडली
त्यावेळेला आपली फास्ट पेट्रोल वेसल होती की चीनी जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याकडे असलेली अजून एक महत्वाची बोट ती म्हणजे एअर कुशन वेसल. म्हणजे आज अनेक ठिकाणी जिथे पाणी कमी असतं तिथे बोटीने जाणं सोपं नसतं, तर तिथे ज्याला आपण एअर कुशन व्हेकल म्हणू शकतो, किंवा की जे पाण्याच्या किंवा जमिनीच्या 1 मीटर वरती अशी चालतात, तर याच्यामुळे तिथे जाणं हे आपल्याला अतिशय सोपं असतं. अशा प्रकारच्या ज्या एअर कुशन व्हेसल आहेत, आजकाल सध्या आपल्या किनारपट्टीवरती कमर्शियली सुद्धा सुरू होत्या काही ठिकाणी, ज्याला होवर्क्राफ्ट, मी रिपीट करतो, होवर्क्राफ्ट असं म्हटलं जातं. तर अशा भेटीचं पण काम खूप चांगलं असतं. तटरक्षक दलाकडे डोर्नियर नावाची विमानं आहेत, त्यांच्याकडे चेतक नावाची हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांच्याकडे आज 105 नौका आहेत, त्यांच्याकडे जवळजवळ 150 नौका 2020 पर्यंत येणार आहेत. म्हणजे तटरक्षक दलाची जी संख्या आहे ही पुष्कळ चांगली आहे. आणि जोपर्यंत प्रश्न पोलिसांचा आहे, पोलिसांना जर आपलं काम चांगलं करायचं असेल तर कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार जो सागरी पोलिसांकडे दिलेला आहे तो काढला पाहिजे. कारण त्याच्यामुळे त्यांचं काम अडकतात. न्यायालयात जाणं, बंदोबस्त करणं, व्हीआयपीची सुरक्षा करणं, प्रकरणाची चौकशी करणं, तपास करणं, गुन्हे रोखणं वगैरे. तर याच्या करता आज भारतीय किनारपट्टीवरती आपण जर बघाल तर म्हणजे जवळजवळ 208 204 पोलीस स्टेशन ही तयार करण्यात आलेली आहेत. आणि प्रत्येक 6 महिने झाले की एक कंबाईंड एक्सरसाइज होते. पोलीस, तटरक्षक दल, नौदल, CISF आणि सगळ्यांमध्ये, ज्यामध्ये किनारपट्टीवरती येणाऱ्या बोटींकडे त्यांना थांबवून त्यांचं चेकिंग केलं जातं. तर याच्यामुळे आपली जी सुरक्षा आहे ती नक्कीच वाढली आहे. काही 2-3 जी धोकेदायक ठिकाणं आहे, सर क्रीक नावाची जागा जी रण ऑफ कच्छ मध्ये आहे, तिथून प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग होतं. पाकिस्तान तिकडून गरब करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जो भाग आहे सर क्रीक, हा जो नाला आहे, त्या नाल्याला हरामी नाला असं म्हटलं जातं. तर हा नाला कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय धोकेदायक आहे. आणि हा आहे समुद्र श्रीलंका आणि भारताच्या मध्ये. आणि हा जो याला भाग आहे, याला ऍडम ब्रिज किंवा हा जो भाग आहे, हा मी जे इथे लाईन दाखवतो आहे, हा जो भाग आहे ज्याला आपण राम सेतू असं म्हणू शकतो. म्हणजे ज्या वेळेला राम श्रीलंकेमध्ये गेला सीतेला परत आणण्याकरता, त्यावेळेला जे रामाचं जे सैन्य होतं, त्यांनी इथे आपली कथा आपल्याला रामायणाची माहिती असेल, त्यांनी इथे एक सेतू बांधला, त्याला राम सेतू म्हटलं जातं. त्याला यांनी इथे ऍडम ब्रिज म्हटलेलं आहे. तर तिथे इथून सुद्धा आता सध्या काय होतं, स्मगलिंग होतं. पहिले श्रीलंकेमध्ये त्यावेळेला त्या जुन्या काळात रावण होता, परंतु नंतर ज्या वेळेला आधुनिक काळामध्ये इथे LTT नावाचा जो प्रकार सुरू होता, तर LTT मध्ये त्यांचे जे LTT चे दहशतवादी होते सगळे ते या भागामध्ये होते, ज्याला जाफनाचा भाग असं म्हटलं जातं. आणि इकडून ते प्रचंड प्रमाणामध्ये घुसखोरी करायचे आपल्या समुद्र किनारपट्टीवरती. परंतु आपलं नौदल, पोलीस त्यांना कधीही पकडू शकले नाही. भारतीय सैन्य नंतर ऑपरेशन पावन मध्ये श्रीलंकेमध्ये गेलं. तिथे भारतीय सैन्याने LTTच्या विरुद्ध जवळजवळ 3 वर्षे लढाई केली. जवळजवळ 3,500हून जास्त भारतीय सैन्याचं रक्त इथे सांडलं. मी रिपीट करतो, ऑपरेशन पावन, जिथे भारतीय सैन्य श्रीलंकेमध्ये LTTला मारण्याकरता गेलं होतं. 3,500हून जास्त आपले सैनिक तिथे शहीद झाले. परंतु या LTTला सगळी जी मदत मिळायची ती समुद्राकडनं मिळायची. परंतु आपलं नौदल कधीही जो किनारपट्टी आहे याची कधीही नाकाबंदी करू शकलं नाही. त्याच्यामुळे LTT ही लढतच राहिली. मात्र नंतर अनेक वर्षांनंतर श्रीलंकेने अतिशय क्रूर पद्धती वापरली आणि त्यांनी LTTला मारायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांना समुद्र किनाऱ्याची तटबंदी करण्यात यश मिळालं आणि शेवटी त्यांनी कायमचं LTTला या भागात संपवलं. म्हणजे किनारपट्टी करता साधनं असणं
हे केवळ महत्वाचं नाही, परंतु त्या साधनाचा चांगला वापर करता आला पाहिजे, हे सुद्धा इक्वली महत्वाचं आहे. आता हा भाग आहे बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश, जिथे नक्षलवाद किंवा माओवाद किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा डावा दहशतवाद जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये हा पसरलेला आहे. तर हा जो डावा जो दहशतवाद आहे, तर त्या डाव्या दहशतवादाला आपण नक्कीच सॉर्ट आउट करायचं असेल तर आपल्याला करायला काय पाहिजे, तर आपल्याला या किनारपट्टीचं रक्षण ठीक करायला पाहिजे. कारण आज होतं काय, की समुद्राच्या बाजूने जी शस्त्र दारुगोळा जो लागतो LTT ला, तो त्यांना इकडून मिळतो, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर म्हणून या किनारपट्टीचं रक्षण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. एवढंच नव्हे तर त्याच्याशिवाय आपल्याला अजून एक गोष्ट कळायला पाहिजे, ती म्हणजे जे बांगलादेशी येतात. हा बघा, हा बांगलादेशचा एरिया आहे. इकडनं बांगलादेशी इकडे येतात, इकडे येतात, इकडे येतात, इकडे येतात. ही जी बांगलादेशी जी घुसखोरी आहे, ती सुद्धा आपल्याला या किनारपट्टीवरती जी आहे ती आपल्याला थांबवावीच लागेल. मी पटकन पुढे जातो. हा बांगलादेशचा जमिनीवरती झालेली घुसखोरी ही इकडनं होते आणि समुद्री भागाची जी घुसखोरी आहे ती इकडनं होते. आणि आता तर असं म्हटलं जात आहे की सध्या म्यानमारमध्ये गडबड आहे. म्हणजे म्यानमारमध्ये गडबड आहे, आपण पेपरमध्ये वाचलं असेलच. म्हणजे तर तिथे अनेक जण पळून हे भारतामध्ये येत आहेत आणि म्यानमारचा हा जो भाग आहे त्या भागात त्यांचे रोहिंग्या लोक राहतात. तर हे आता समुद्राच्या बाजूने भारताकडे येतील अशी एक भीती निर्माण झालेली आहे. तर म्हणून समुद्र किनाऱ्याची जी रक्षा आहे ती किती महत्वाची आहे याची आपल्याला कल्पना यावी. मी पुढे जातो. हा जो भाग आहे त्याला सुंदरबन असं म्हटलं जातं आणि इकडे बांगलादेश आहे आणि ही भारत आणि बांगलादेश मध्ये असलेली ही सीमा आहे. तर ही जी सीमा आहे या बाजूला अर्थातच भारत आहे, आपण भारत बघू शकाल, आणि या बाजूला बांगलादेश आहे. तर आपण आता असं म्हटलं जातं की हा जो एरिया दाखवलेला आहे, जो लाईट ग्रीन मध्ये आहे, याला सुंदरबन असं म्हटलं जातं. सुंदरबन म्हणजे काय, भारतामधून गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या या जातात बांगलादेशमध्ये आणि त्यांचा एक त्रिभुज प्रदेश तयार होतो. ज्या त्रिभुज प्रदेशाला म्हटलं जातं सुंदरबन. आणि हा जो त्रिभुज प्रदेश आहे, हा त्रिभुज प्रदेश हा भारताच्या बाजूने सुद्धा आहे. 1/3 भारताच्या बाजूने आहे आणि 2/3 जो आहे हा अर्थात बांगलादेशच्या बाजूला आहे. तर इथे जवळजवळ 2 कोटीहून जास्त बांगलादेशी हे राहत आहेत. आता सध्या ग्लोबल वॉर्मिंग नावाचा प्रकार आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, की देशात आपलं जे जगाचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, ते वाढत आहे. तर त्या तापमानाचा आणि सागरी सुरक्षेचा काय संबंध, तुम्ही असे विचाराल. तापमानाचा आणि सागरी सुरक्षेचा संबंध हा भरपूर आहे. कारण तापमान वाढलं तर जे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि पूर्व ध्रुव जे आहे त्यांच्या वरती असलेला जो बर्फ आहे तो वितळेल आणि तो जर वितळला तर समुद्राची उंची ही 1 मीटर 2 मीटर एवढी वाढू शकेल. एवढी जर उंची वाढली तर हा जो सगळा जो सुंदरबनचा जो भाग आहे हा सगळा समुद्राच्या खालती जाणार आहे. आणि हा भाग जर समुद्राच्या खालती गेला तर इथे राहणारे 2 कोटी बांगलादेशी कुठे जातील, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. उत्तर मला तुम्ही द्या. जास्त म्हणजे विचार करण्याची गरज नाही. अर्थातच हे पळून भारतामध्ये येतील आणि भारतामध्ये अनेक असे राजकीय पक्ष आहेत की जे त्यांना मतपेटीच्या राजकारणाकरता भारतामध्ये प्रवेश होऊ देतील. म्हणून ग्लोबल वॉर्मिंग थांबायला पाहिजे, ते भारताकरता आणि समुद्र किनाऱ्यापासून हा जो धोका आहे हा प्रचंड आहे. आता हा जो
नकाशा आपल्या समोर येतो. या नकाशाच्या मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, कारण हे बोलायला मला जास्त वेळ लागला. ऍक्च्युली प्रत्येकच जी स्लाइड होती, प्रत्येकच स्लाइड अतिशय महत्वाची आहे. परंतु फक्त आपल्याला मी महत्वाचा मुद्दा असा दाखवतो, की आज दुर्दैवाने भारताचं जे स्थान आहे, ते अशा ठिकाणी आहे, की जिथे ड्रग्स किंवा हे खोट्या नोटा निर्माण होतात, तिथून त्या वेगवेगळ्या ठिकाणी भारताकडे पाठवल्या जातात. मग हे स्मगलिंगचे रस्ते खोट्या नोटांकरता असो की आपल्या ड्रग्स करता असो, हे सगळे पाठवले जातात. आणि हे पहिले पाकिस्तान मधून किंवा चीन मधून हे बांगलादेश कडे पाठवले जातात. त्यानंतर मग जे इतर साऊथ ईस्ट एशियाचे जे क्राईम सिंडिकेट्स आहेत, तिथून पाठवले जातात आणि तिथून मग त्यांना भारतामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. तर याकरता हे जे रस्ते जे समुद्र किनाऱ्यापाशी आहे, ते तिथे आपलं मी लक्ष फक्त केंद्रित करतो. हा इथले हे जे रस्ते जर थांबवायचे असतील, तर आपल्याला समुद्र किनारा जो आहे तो ठीक करावा लागेल. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर आज प्रचंड प्रमाणामध्ये दुबई मधून स्मगलिंग हे महाराष्ट्रामध्ये होतं. ओमान मधून स्मगलिंग हे महाराष्ट्रामध्ये होतं. आपल्याला आठवत असेल की 70 आणि 60 आणि 70च्या दशकामध्ये जे अतिशय प्रसिद्ध असे स्मगलर्स होते, हे सगळे कोकणच्या किनारपट्टीवरती राहायचे. हाजी मस्तान असो की करीम लाला असो की सर्वात जगातला सर्वात महत्वाचा दहशतवादी, त्याला सागरी दहशतवादी म्हणता येईल, तो सागरी दहशतवादी असण्याचा मान आपल्या कोकणाचा आहे. दाऊद इब्राहिम हा कोकणामध्ये राहणारा होता आणि जगातला त्याला सर्वात मोठा सागरी दहशतवादी असं म्हटलं जातं. तर हे सगळे जो बेकायदेशीर व्यापार होतो, तो दुबईतून इकडे होतो. जुन्या काळामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरून नाकडी बोटी इकडे जायच्या. तर या बोटी मधून प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग व्हायचं आणि आपण हे स्मगलिंग कधीही थांबवू शकलो नाही. म्हणून तटरक्षक दलाची निर्मिती ही 1994 साली करण्यात आली. तर म्हणून आज महत्वाचं असं आहे की स्मगलिंग खोट्या नोटांचं असो की याचं असो, की जे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती होत आहे, ते आपण थांबवायलाच पाहिजे. आता मी पटकन पुढे जातो. काही जे पायरेट्स आहेत, म्हणजे जे समुद्र चाचे आहेत, त्यांना 2016 साली पकडलं होतं गुजरातच्या किनारपट्टीवरती. कारण त्यांची जी बोट होती, ती बोट त्याचं तेल संपल्यामुळे ती आपल्या किनारपट्टीवरती आली होती. त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं हे महत्वाचं आहे. आणि हा भारताचा नकाशा, वेगवेगळे समुद्र, वेगवेगळे देश वगैरे, तर हे बघून आपल्याला भारताच्या किनारपट्टीचं रक्षण कसं करायला पाहिजे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने हे कळू शकेल. मला वाटतं आपण एक फक्त मी 2 मिनिटाचा मला ब्रेक करण्याचा अनुभव द्यावा, कारण मी खुर्चीवरती बसून माझी पाठ ही अतिशय अवघडलेली आहे. 2 मिनिटं आपण फक्त बघत राहा. मी पुन्हा 2 मिनिटानंतर मागे येतो. सॉरी, रुकावट के लिए खेद आहे. जर क्लासरूम असती तर मला क्लासरूम मध्ये फिरता आलं असतं, परंतु आता मी गेले 1.5 तास हा खुर्चीवरती बसल्यामुळे माझी पाठ अवघडली होती. म्हणून मी थोडासा एक मिनिट पाय हलवण्याचा प्रयत्न केला. आता आपल्या समोर ज्या आपल्याकडे सागरी सुरक्षेच्या वेगवेगळ्या ज्या बोटी आहेत, त्या आपल्याला इथे दिसत आहेत. प्रत्येक बोटीवरती काय असतं, त्या ज्या मोठ्या बोटी असतात, इथे त्याच्यावरती रडार असतं, त्याच्यावरती इथे टेहांडी करण्याकरता जागा असते. मग इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका या लावलेल्या असतात. त्याच्याशिवाय हे बघा, ही एक मोठी बंदूक आपल्याला इथे दिसते आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे हेलिकॉप्टर्स आहेत की जी आकाशातून समुद्राकडे बघू शकतात. आपल्याकडे काही अतिशय मोठी विमानं आहेत नेव्हीची,
ती खूप लांब पण जाऊ शकतात. काही हेलिकॉप्टर्स आहेत ते लक्ष ठेवू शकतात. इनफॅक्ट आताची जी कारवाई झाली होती की जी 15 दिवसापूर्वी आपण एक श्रीलंकेची बोट पकडली, तिथे पहिले हेलिकॉप्टर बघून ती नेमकी कुठे आहे हे बघण्यात आलं आणि त्यानंतर फास्ट पेट्रोल जी वेसल आहे ती तिकडे गेली होती. ही सगळ्या आपल्याकडे अशा पुष्कळ बोटी आहेत. त्याच्यामधल्या काही महत्वाच्या बोटी मी आपल्याला दाखवतो. ऍडव्हान्स ऑफशोर पेट्रोल वेसल, ऑफशोर पेट्रोल वेसल, फास्ट पेट्रोल वेसल, इंटरमिजिएट पेट्रोल वेसल, म्हणजे या अशा बोटी आहेत की 2000 टन पासून तर 3000 टन एवढ्या या प्रचंड वेगाने जाऊ शकतात. ज्यांच्यावरती शस्त्र आहेत, ज्यांच्यावरती रडार्स आहेत आणि या आपल्या सागरी सुरक्षेकरता वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात. याच्याशिवाय काही इतर सुद्धा बोटी आहेत. ही छोटी बोट, याला इंटरसेप्टर बोट असं म्हटलं जातं. ही खालची ही बोट बघा, अतिशय वेगाने ही जाते. त्याच्याशिवाय हे आहे एअर कुशन वेसल, म्हणजे जिथे समुद्र उथळ असतो, जिथे म्हणजे खडक जास्त असतात, तिथे नॉर्मल बोट जाऊ शकत नाही. तिथे जसं रण ऑफ कच्छचा एरिया आहे, वाळवंटी एरिया आहे, तर अशा भागामध्ये त्याचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो. त्याच्या पुढे जाऊया. त्याच्याशिवाय आपल्याकडे असलेली जी विमानं आहेत, ते डोर्नियर विमान आहे, चेतक नावाचं हेलिकॉप्टर आहे, ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर आहे, ही सगळी आपल्याला येतात. आणि इथे मी ड्रोन्स दाखवलेली नाहीये. ड्रोन सुद्धा आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या किनारपट्टीवरती चांगल्या पद्धतीने टेहाळणी ही करू शकतो. ओके, मी पुढे जातो. या सगळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी आहेत, या आपण जरूर जाऊन बघा. महाराष्ट्रामध्ये वरळीला कोस्टगार्डचं मुख्य डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे. त्यांच्याशी पोलिसांचा संबंध हा चांगला असायला पाहिजे. त्याच्याशिवाय रत्नागिरीला त्यांचं एक एअर स्टेशन आहे, त्यांचा सुद्धा वापर आपण पोलीस करू शकतात. या सगळ्यांशी चांगला मिलाप ठेवा आणि प्रत्येक महिन्यातनं एक वेळा हे जे पोलीस तटरक्षक दल असतं ते इंटेलिजन्स भेटी करतात, ज्यामध्ये पुढच्या महिन्याभरात काय होणार आहे याच्याविषयीची गुप्तहेर माहिती ही दिली जाते. मला खात्री आहे की आपण अशा प्रकारच्या मीटिंग अटेंड करत असाल, ते जरूर करा, कारण तिथून आपल्याला खूपच चांगली माहिती मिळते. आता आपण थोडा वेळ फक्त महाराष्ट्र पोलिसांकडे येऊया. हे महाराष्ट्र पोलिसांची ही बोट आपल्याला इथे दिसते आहे. त्यांचा आपल्याला म्हणजे झेंडा वगैरे सुद्धा इथे दिसतो आहे आणि पोलीस हे जे लिहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे दिसतं आहे. तर आज आपल्याकडे देशामध्ये कोस्टल पोलीस स्टेशन, त्यांच्याकडे असलेल्या बोटी, त्यांच्याकडे असलेले आउटपोस्ट, त्यांच्याकडे असलेले चेकपोस्ट. आउटपोस्ट काय आहे हे पोलिसांना सांगणं गरजेचं नाही. चेकपोस्ट काय असतं की समुद्राकडनं जे वेगवेगळे जे रस्ते येतात त्या रस्त्यांना आपण कसं थांबवायचं याच्याविषयी ते तिथे आपण येणाऱ्या गाड्या थांबवतो, तिथून सामानाचं चेकिंग करतो वगैरे. तर अशा या ज्या बोटी आहेत आज यांची संख्या पुष्कळ आहे आणि ही आपण महाराष्ट्र पोलिसांची बोट बघाल आणि आपण जर यांना ओळखत असाल तर ओळखा कोण आहे हे मी सांगत नाही. जर आपण यांचं नाव ओळखलं तर जरूर टाका नाव त्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, आज हजारो बोटी, मच्छीमार बोटी या महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरती फिरत असतात मच्छीमारी करण्याकरता. आणि आज जवळजवळ आपण जगातलं नंबर 3 चा देश आहे मच्छी पकडण्याकरता. आज जवळजवळ 3 लाखाहून जास्त बोटी आपल्या किनारपट्टीवरती फिरत असतात आणि या बोटी 1 टन, 2 टन, 5 टन, 10 टन एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही बोटी डीप ओशन करता जातात. तर या सगळ्यांवरती कसं लक्ष ठेवायचं हे आपल्या समोर असलेलं एक अतिशय मोठं असं आव्हान आहे. मी पटकन पुढे जातो. 26/11चा हल्ला झाला होता, त्याच्याविषयी मी 2 मिनिटं बोलायचा प्रयत्न करीन. की जसा 26/11चा हल्ला झाला तर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना पहिले सांगता येईना की नेमके किती होते. शेवटी कळालं की या हॉटेलमध्ये लोक गेले आहेत. त्याच्यामुळे नंतर मग नॅशनल सिक्युरिटी गार्डला इथे आणण्यात आलं. ते विमानाने दिल्लीवरनं इथे येऊन पोहोचले. त्यांच्यामध्ये 2 कमांडोचे गट आले होते. एक होतं 51 स्पेशल ऍक्शन ग्रुप आणि दुसरं होतं 52. आणि जवळजवळ 250 कमांडोजनी सैन्याच्या
या 3 हॉटेल्समध्ये कामगिरी केली आणि त्यांनी केलं काय, तर त्यांनी टॉप पासून बॉटमला वरती हल्ला केला. म्हणजे काय की हॉटेलच्या आजूबाजूला तर भारतीय सैन्याने वेढा घातलेला होता, परंतु जे कमांडो उतरले त्यांनी वरून खालती खालती आले, कारण जर बाहेर आले असते तर त्यांना सैन्याने मारलं असतं आणि वरतून ते एक एक रूम अशी क्लिअर करत करत आले. आणि प्रत्येक जी कमांडोची टीम होती त्याला हिट टीम म्हटलं जातं. त्याच्यात 4 किंवा 5 जण असायचे. एका टीम मध्ये एक ऑफिसर, म्हणजे सैन्याच्या तुम्हाला ऑफिसर्सच्या रँक माहिती असतील की सेकंड लेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल या हुद्द्याचे एक अधिकारी आणि त्याच्यावर इतर 4 कमांडोज किंवा एक जेसीओ. जेसीओ म्हणजे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर, म्हणजे त्याला पोलीस याच्यामध्ये एएसआय म्हणजे सब इन्स्पेक्टर, पीआय असं जे नाव दिलं जातं ते. तर हे सगळे या कमांडो टीम मध्ये होते आणि ज्यांनी 2 रात्री ऑपरेशन करून या 8 दहशतवाद्यांना मारलं आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामगिरी ही बजावली. यामध्ये या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो होतं. आपल्याला सध्या एक अतिशय शॉर्ट मध्ये याच्याविषयी मी माहिती दिली. आपल्याला जर जास्त माहितीची जर गरज असेल तर माझा जो एक हे आहे युट्यूबचा चॅनल आहे, त्याच्यावरती आपण जावं. तिथे आपल्याला याच्याविषयी अजून जास्त माहिती मिळेल. होतं काय की आपण ज्यावेळेला अशा प्रकारचे लेक्चर्स घ्यायला येतो तर आपल्याला एक वेळ लिमिटेड असल्यामुळे आपल्याला असलेली माहिती आपण पूर्णपणे देऊ शकत नाही. म्हणून ज्यांना या विषयावरती अजून जास्त माहिती घ्यायची गरज इच्छा असेल त्यांनी आता हे जे फेसबुकचं जे माझं पेज आहे त्या पेजला फॉलो करावं. फॉलो करण्याकरता त्या पेजवरती एक बटन असतं, तर ते फॉलो केलं तर होतं काय की आम्ही आठवड्यातनं 2 ते 3 नवीन व्हिडिओज किंवा व्हिडिओचे कार्यक्रम जसा आपण आज करतो आहे तसा आम्ही फेसबुक वरनं करतो. याच्यामुळे कुठला तरी अजून एक नवीन विषय हा कव्हर केला जातो. आता परवा याच्यामध्ये जो नक्षलवादी हल्ला झाला याच्याविषयी बोलणार आहे. तर अशा प्रकारचे ज्यांना नवीन विषयाची माहिती पाहिजे असेल तर ते या पेजला फॉलो करू शकतात. आणि ज्यांच्याकडे फेसबुकचा अकाउंट नसेल तर माझ्याच नावाचं तुम्ही युट्यूब वरती जा. एक युट्यूब वरती चॅनल आहे, तर त्या चॅनल वरती आपल्याला हे सगळे व्हिडिओज तिथे अपलोड केलेले दिसतील. तिथे आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि पुढे येणारे जे व्हिडिओज की जे आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळा येऊ शकतील ते येऊ शकतात. ते आपल्याला आपल्या म्हणजे व्हॉट्सअपच्या इनबॉक्स मध्ये येऊन आपल्याला दिसतील. तर हे जे ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो झालं याच्यामध्ये 2 जण यांनी प्राणाचे बलिदान दिलं. ते होते हवालदार गजेंद्र सिंग, ज्यांना हे बघा पहिले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र देण्यात आलं आणि हवालदार गजेंद्र सिंग ज्याला 10 पॅराचा होता त्याला पण अशोक चक्र देण्यात आलं. त्याच्याशिवाय 1 कीर्ती चक्र, 1 शौर्य चक्र, 6 सेना मेडल्स, 1 सेना मेडल अशी वेगवेगळी गॅलंट्री अवॉर्ड्स यामध्ये देण्यात आली. आता मी पुढच्या एक 5-10 मिनिटांमध्ये थांबणार आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण ते जरूर विचारावे. माझ्या चॅट बॉक्समध्ये टाकावे किंवा आपण मोबाईलवरती कॉल करून हे करू शकता. तर म्हणून तुम्ही मी संपवायच्या आधी काही महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर मांडीन. सागरी सुरक्षेकरता आपल्या किनारपट्टीवरती राहणारे जे मच्छीमार आहेत ते अतिशय महत्वाचे आहे. त्यांची मदत घ्या. आज नौदल आणि तटरक्षक दलाकडे पुष्कळ साधनं आहेत, खास ते हेलिकॉप्टर्स वगैरे त्याचा सुद्धा वापर करा. त्यांच्याकडे आज वेगवेगळे रडार्स आहेत त्यांचा आपण वापर करा. महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर आपली किनारपट्टी किती आहे आपल्याला माहिती आहे. आपले जे समुद्री जिल्हे आहेत, पालघर असो की ठाणे असो की रायगड असो की रत्नागिरी की सिंधुदुर्ग, याच्याविषयी सांगण्याची काही आपल्याला गरज नाहीये. परंतु महाराष्ट्राला 1000 किलोमीटर लांब एवढ्या क्रीक्स आहेत, म्हणजे एवढ्या खाड्या आहेत. आपण जर कधी पुण्यावरनं गेलो तिकडे याला मुंबईला तर आपण ठाणे क्रीक वरनं जातो. तर अशा प्रकारच्या या क्रीक्स असतात किंवा या खाड्या असतात, इथे अनेक बेकायदेशीर व्यवहार चालतात. त्याच्यावरती लक्ष असायला पाहिजे. त्याच्याशिवाय
जोपर्यंत सागरी सुरक्षेचा लक्ष्य आहे, तर 12 नॉटिकल माईल पर्यंतचा जो समुद्र किनारा जो आहे त्याचं रक्षण करण्याचं काम जे आहे ते अर्थातच पोलिसांचं आहे. 12 नॉटिकल माईल पासून तर 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे त्याचं रक्षण करण्याचं काम अर्थातच जे तटरक्षक दल किंवा जे इंडियन कोस्ट गार्ड आहे त्यांचं आहे. आणि 200 नॉटिकल माईलच्या पुढचा जो समुद्र आहे त्याच्या पुढे त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम, त्याच्यावरती पकडण्याचं काम हे भारतीय नौदलाचं आहे. त्याकरता त्यांच्याकडे मोठ्या बोटी आहेत. परंतु या वर्षीच आपण जर आकडेवारी बघितली तर फक्त तटरक्षक दलाला कोणाला काही पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. नौदलाच्या रिपोर्टमध्ये कोणालाही त्यांना पकडण्यात यश आलेले नाहीये. आणि जोपर्यंत आपण पोलिसांकडे बघतो, पोलिसांना सुद्धा समुद्राच्या बाजूनी फारसं कोणाला पकडण्यामध्ये यश आलेलं नाहीये. याचा अर्थ आपलं जे गुप्तहेर खातं आहे हे जास्त चांगलं करायला पाहिजे. कारण एवढ्या मोठ्या किनारपट्टीवरती लक्ष ठेवणं हे सोपं नसतं. म्हणून गुप्तहेर खातं जर ठीक असेल तर आपलं काम हे अजून चांगलं होऊ शकतं. वेगवेगळे जे सुरक्षा दल आहेत ते आपल्याला इथे दिसतील. मी जास्त वाचायची काही गरज नाही, परंतु भारतीय नौदल आहे, कोस्ट गार्ड आहे, CISF. CISF कुठे असतं तर CISF अर्थातच जे असतं ते जे समुद्रातली जी बंदरं असतात, जी जसं मुंबई बंदर आहे, JNPT आहे, त्यांचं रक्षण करण्याकरता. पोलिसांविषयी तर आपल्याला माहिती आहे. डिपार्टमेंट ऑफ फिशरी जे आहे, डिपार्टमेंट ज्या बोटीचं सगळ्या बोटींचं रजिस्ट्रेशन हे त्यांच्याकडे होतं. हवाई दल पण आहे, त्यांच्या पण मोठी विमानं आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणून जी त्यांची वॉटर विंग आहे ते पण आहे. लाईट हाऊसेस ही जागा फार महत्वाची आहे, कारण इथून समुद्र किनाऱ्यावरती लक्ष ठेवणं हे सोपं असतं. कस्टम्स हे सुद्धा आपल्याकडे महत्वाचे आहेत. तर सागरी पोलिसांचं या सगळ्यांशी कोऑपरेशन हे चांगलं असायला पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या परीने समुद्र किनाऱ्यावरती लक्ष हे ठेवून असतं. आणि आज ज्या वेगवेगळ्या एजन्सीज समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाकरता काम करतात त्या इथे दिलेल्या आहेत. एक मी खालून सुरुवात करतो. आपण बघा तर इथे आहेत इंटेलिजन्स एजन्सी, म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आहे समुद्र किनाऱ्यावरती, रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे, पोलिसांचं CID आहे, पोलिसांच्या मध्ये आता MIA जिथे आपण आज अभ्यास करता आहात, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी आहे, वेगवेगळ्या एक्साइज इंटेलिजन्स आहे, त्याच्याशिवाय आपलं इतर इंटेलिजन्स आहे. तर या सगळ्यांवरती आपलं लक्ष आहे, या सगळ्यांची मदत आपण घ्यायला पाहिजे. याच्याशिवाय इंडियन नेव्ही आहे, कोस्ट गार्ड आहे, स्टेट पोलीस आहे, CISF च्या विषयी मी बोललेलो आहे. कस्टम्स आणि इमिग्रेशन हे फार महत्वाचं. इमिग्रेशन कुठे असतं, जिथे जिथे परकीय जहाज येतात तिथे इमिग्रेशन असतं, त्यांच्याकडे लक्ष असायला पाहिजे. पोर्ट ट्रस्ट सुद्धा आपल्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची संघटना आहे. डायरेक्टर जनरल शिपिंग, जेवढी भारताची जहाजं आहेत त्या सगळ्यांचं रेकॉर्ड हे DG शिपिंग कडे असतं. म्हणजे जसं पोलिसांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे जी वाहनं असतात, 2 चाकी म्हणा किंवा 3 चाकी म्हणा किंवा 4 चाकी म्हणा, त्याचं रजिस्ट्रेशन हे RTO कडे असतं, नॅशनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर कडे. तर तसंच हे रजिस्ट्रेशन जे असतं ते DG शिपिंग कडे असतं. DG लाईट हाऊसेस मध्ये अतिशय महत्वाचे हे लोक आहेत. इथून तुम्हाला टेहाळणी चांगल्या पद्धतीने करता येते. फिशरीज डिपार्टमेंट आहे, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. DG हायड्रोकार्बन म्हणजे जे तेल काढणारे लोक असतात त्याचं काम आहे. आणि इकॉनॉमिक एजन्सी या खूप आहेत. तर हे सगळे जे सागरी सुरक्षेमध्ये असलेले वेगवेगळे घटक आहेत त्यांच्याशी तुमचा चांगला संबंध यायला पाहिजे, कारण त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं जे काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. हा जो आता पुढचा जो नकाशा आहे तो आपण जरूर नीट पद्धतीने बघावा, कारण इथे आपल्याला असं दिसेल की आता आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या किनारपट्टीवरती लक्ष ठेवतो आहे. आपल्या किनारपट्टीवरती आता आपण रडार्स लावली आहे. या रडार्स वरती जी मोठी जहाजं आहे
ती दिसतात. त्याच्याशिवाय आपल्याकडे एक AIS नावाची सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही बंदरामध्ये ज्या जहाज येतात जातात त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवून असतो. सॅटेलाइटच्या मदतीने आपण लक्ष ठेवतो. तर ह्या सगळी जे लक्ष असतं, ही सगळी माहिती ही आपल्या इथे जे जॉईंट ऑपरेशनल सेंटर आहे तिथे ते येतं. आपल्याला कल्पना आहे की जोपर्यंत सवाल कोस्ट गार्डचा आहे, कोस्ट गार्डचं प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं एक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर असतं. जसं महाराष्ट्रामध्ये वरळीला आहे, मग पुढे गोवामध्ये आहे, मग कर्नाटकामध्ये आहे, मग लक्षद्वीप आयलंड मध्ये करावतीवरती आहे. तर प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं एक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर असतं. सगळं जे रडार मधनं दिसतं त्याचा जो फीड असतो तो तिथे येतो. तिथून मग तो जे 4 मोठे जॉईंट ऑपरेशनल सेंटर्स आहे तो तिथे जातो. म्हणजे त्याला आपण पोलिसांच्या भाषेमध्ये कंट्रोल हेडक्वार्टर्स म्हणू शकतो. आणि 4 ही मोठी जी स्टेशन्स आहेत ती लाल मध्ये दाखवलेली आहे. अर्थात एक जे आहे ते म्हणजे मुंबईला सर्वात मोठं त्याला जॉईंट ऑपरेशन सेंटर म्हटलं जातात. जलोगट पोलीस स्टेशन आहे. तिथे त्याच्या आत आपण आत गेला तिथे हे JOC आहे. मी अनेक वेळा रेकमेंड केलेलं आहे की सागरी पोलिसांना हे JOC दाखवणं अतिशय महत्वाचं आहे. कारण तिथे गेलं की आपल्याला कळेल की तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या ज्या वेगवेगळ्या बोटी येतात त्याच्यावरती आपण लक्ष जे आहे ते कसं ठेवू शकतो. त्याच्याशिवाय दुसरं जे आहे ते कोची मध्ये आहे. कोची म्हणजे त्रिवेंद्रमला आहे, इथे दुसरं हेडक्वार्टर्स आहे. तिसरं आहे ते विशाखापट्टणमला आहे, जे पूर्ण पूर्व किनारपट्टीचं ते रक्षण करतं. आणि शेवटचं जे आहे ते अर्थातच पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान आणि निकोबार आयलंड मध्ये आहे. तर रडार मध्ये येणारी माहिती, AIS मध्ये येणारी माहिती, ट्रॅफिक कंट्रोल मध्ये येणारी माहिती, कोणाला कुठलीही माहिती मिळाली तर ती सगळी ही JOC कडे येते. आणि इथून मग ती जे IMAC आहे म्हणजे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड अनालिसिस सेंटर जे गुडगावला आहे तिथे जाते. म्हणजे हे सगळ्या ज्या सागरी सुरक्षेच्या ज्या एजन्सीज आहेत यांचं हे मुख्य हेडक्वार्टर आहे. आणि इथून सगळ्या प्रकारची माहिती एकत्र येते, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यांच्या विरुद्ध जी कारवाई करायची असते ती केली जाते. तर या सगळ्या स्टेशन बघणं हे आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आता एखादी जर बोट आली तर त्या बोटीला कसं पकडायचं हे मला इथे सांगता आलं असतं, परंतु मी त्या जास्त डिटेलमध्ये जात नाही. आजकाल पुष्कळ एक्सरसाइजेस केल्या जातात ज्यामुळे सगळ्या एजन्सीज एकत्र येऊन शत्रूच्या बोटीला, शत्रूच्या दहशतवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि यामध्ये सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे त्यांना एक दुसऱ्याची काम करण्याची पद्धतीही कळते. ही अर्थातच अतिशय एक चांगली गोष्ट आहे, ज्याचा आपल्याला पुष्कळ फायदा होतो आहे. त्याच्यामुळे आपला जो अनुभव आहे तो आपला सध्या सागरी सुरक्षेचा वाढलेला आहे. आणि पर्यायाने आपली जी सागरी सुरक्षा आहे ती सुद्धा खूप वाढलेली आहे. आपल्याकडे असलेली 13 मोठी बंदरं आणि 187 मायनर बंदरं ही देशाकरता अतिशय अत्यावश्यक आहे. आणि भारतीय किनारपट्टीवरती असलेली जी 2 द्वीप समूह आहेत, अंदमान आणि निकोबार आयलंड्स आणि अर्थात लक्षद्वीप आयलंड्स, ही भारताची आउटपोस्ट आहेत समुद्रामध्ये. आणि हा जो पुढचा मॅप आहे आपण बघा, हा जो आहे हा आपल्याकडे असलेली ही जी छोटी आयलंड्स आहेत ज्याला लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड्स म्हटलं जातं, ती ही आपली आयलंड्स आहेत. ही फक्त 5 किंवा 6 किलोमीटर एवढी लांब आहेत, ज्यांची रुंदी ही फार अरुंद आहेत. आणि इथे फक्त 1-1.5 लाख लोकच फक्त राहतात. आणि हे तमिळ हे म्हणजे केरळची भाषा बोलतात. इथे आपलं नौदलाचं एक स्टेशन आहे, इथे कोस्ट गार्ड पण आपलं आहे. आणि हे जे शेवटचं त्यांचं जे आयलंड आहे ते मिनिकॉय आयलंड आहे. तर इथे ही जी 27 आयलंड्स आहेत फक्त 6 किंवा 7 आयलंड्स मध्येच आपली माणसं राहतात, बाकीच्या ठिकाणी माणसं ही राहत नाही. तर त्याच्यामुळे अंदमान निकोबार आयलंडचं रक्षण करणं, तिथे दहशतवाद्यांनी येऊ नये, पायरेट्स येऊ नये, हे एक आपल्या समोर असलेलं मोठं आव्हान आहे. परंतु यामुळे आपल्याला एक फार मोठा फायदा सुद्धा होतो. आणि तो फायदा असा
की आपल्याला यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये समुद्र मिळालेला आहे. त्या समुद्राचा वापर आपण आपल्याकरता खूप चांगला करू शकतो. एक आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज जो महाराष्ट्राच्या समोरचा समुद्र आहे, तर त्या समुद्रामध्ये मच्छीमाराचा दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळ म्हणजे असा की तिथे मच्छी पुरेशी ही मिळत नाही. याचं कारण असं की या तिथे पोल्युशन होतं, तिथे ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं, त्यामुळे तिथे मच्छी पुरेशी मिळत नाही. परंतु अंदमान निकोबार आयलंड आणि लक्षद्वीप आयलंड जी आहे ती मी आपल्याला मगाशी पहिले दाखवली होती. तिथे जे मासे आहेत ते म्हातारे होऊन मरतात. मी तिथे मासे तिथे तिथे एवढे मासे आहेत की त्या माशांना पकडायला तिथे कोणीच नाही. मला वाटतं आपल्या जे मच्छीमार आहेत त्यांनी या आयलंड्सच्या कडे जायला पाहिजे आणि तिथे जर त्यांनी मासेमारी केली तर त्यांचं उत्पन्न हे वाढू शकतं, ज्यामुळे देशाला खूप मोठा हा फायदा होऊ शकतो. हा एकदा पुन्हा नकाशा बघा चीनच्या संदर्भामध्ये. आणि हे सगळे देश आज केवळ आपल्या माहिती करता हा जो फिलिपिन्स नावाचा देश आहे, इथे फिलिपिन्सच्या समुद्रामध्ये चीनने अतिक्रमण केलेलं आहे, जसं अतिक्रमण चीनने लडाखमध्ये करायचा प्रयत्न केला होता. आणि याच्याशिवाय चीन तैवानला धमक्या देतो आहे की आम्ही तैवानवरती हल्ला करणार आहे. याच्याशिवाय इथे जपान आहे, ते जपानवरती सुद्धा आम्ही हल्ला करणार म्हणून धमक्या देत आहेत. हे सगळे जे देश आहेत हे सगळे आपल्याकरता अतिशय महत्वाचे आहेत. आता मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. सागरमाला नावाचा एक मोठा कार्यक्रम आपल्या किनारपट्टीवरती सुरू आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरती नवीन बंदरं बांधणं, त्यांचं आधुनिकीकरण करणं, मच्छीमार जी संख्या वाढवणं, रस्ते बांधणं हे काम सुरू आहे. आणि तिथे अक्षरशः एक क्रांती होते आहे. तर त्यामुळे किनारपट्टीची सुरक्षा अजून जास्त मजबूत करणं हे अतिशय महत्वाचं आहे. खरं म्हटलं तर सागरमाला विषयी बोलायचं म्हटलं तर त्याला एक वेगळाच पिरियड लागेल, परंतु मी केवळ आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की हे सगळी महत्वाची जी स्थानं आहे त्यांचं रक्षण आपण हे करायलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये असलेली नॉन मेजर पोर्ट्स ही आपल्याला इथे दिसू शकतात. बघा, महाराष्ट्रामध्ये आपण जर हा नकाशा नीट बघितला असेल तर 2 मोठी बंदरं आहेत आणि 48 लहान बंदरं आहेत. रिपीट करतो, 48 लहान बंदरं आहेत आणि त्यापैकी 7 ठिकाणी परदेशी जहाजं ही व्यापार करण्याकरता येतात. म्हणून त्या बंदरांचं रक्षण करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि आता आपल्या समुद्र किनाऱ्यावरून जो व्यापार आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आहे. आज कुठल्याही क्षणी 150 ते 200 मोठ्या बोटी आपल्या किनारपट्टी जवळ जात असतात आणि आपला जो किनारपट्टीच्या जवळ जो व्यापार चालतो तो सुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो. ज्या बोटी परदेशात जातात किंवा परदेशातल्या बोटीच्या आपल्या किनारपट्टीकडे येतात, ज्यांची पण संख्या ही पुष्कळ असते, तर त्यामुळे खास तर जी मोठी बंदरं असतात त्या बंदरामध्ये अडचण होते आणि तिथे मग ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. म्हणून तिथे ट्रॅफिक कंट्रोल करणं हे अतिशय महत्वाचं आहे. सागरी सुरक्षेमध्ये खूप काही काही म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत, परंतु आता वेळेच्या अभावी मी थांबतो आहे की आपल्याला आपला डोमेन अवेअरनेस वाढवायला पाहिजे. मच्छीमारांच्या बोटीविषयी आपण जास्त माहिती काढायला पाहिजे. आपण आपला स्टेट गव्हर्नमेंटची जी मदत आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. मिनिस्ट्री ऑफ शिपिंग कडे खूप माहिती आहे, त्याचा आपण वापर चांगला करायला पाहिजे. कारण त्याच्याकडे खूप माहिती असते वेगवेगळ्या प्रकारच्या बोटींची. ज्या फिशरीज डिपार्टमेंट असतं त्यांच्याकडे ज्या मच्छीमाराच्या बोटी असतात त्याची प्रचंड माहिती असते, त्याची माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. आपले जो कायदा आहे तो कायदा सुद्धा जास्त चांगला व्हायला पाहिजे, कारण आपला कायदा अतिशय कमजोर आहे. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी जर आपण केल्या तर आपली जो किनारपट्टी आहे ती चांगल्या पद्धतीने आपण त्याचं रक्षण करू शकतो. परंतु आज देशामध्ये प्रॉब्लेम असा आहे की अनेक जण
त्यांना काम काय करायला पाहिजे हे माहिती आहे, परंतु चांगलं काम करायची इच्छा नाही. म्हणजे आज समजा करोना पासून वाचायचं असेल तर करायला काय पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पोलिसांची ड्युटी काय आहे हे पोलिसांना माहिती आहे. कोस्ट गार्डची ड्युटी काय आहे हे त्यांना माहिती आहे. इंटेलिजन्स एजन्सीनी करायला काय पाहिजे हे त्यांना माहिती आहे. सागरी किनारपट्टीवरती राहणाऱ्या लोकांनी काय बघायला पाहिजे हे त्यांना माहिती आहे. परंतु आपण देशाकरता काहीतरी काम करण्याची इच्छाशक्ती असणं, देशभक्ती आणि देशप्रेमाची भावना असणं आपल्या मनामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय कुठलंही काम हे चांगलं होऊ शकत नाही. आणि समुद्राकडनं असणारे अपारंपरिक धोके हे येणाऱ्या काळामध्ये वाढतीलच, म्हणून आपल्याला अतिशय काळजीपूर्वक आपल्याला काम करावं लागेल आणि आपल्याकडे असलेल्या साधनांचा चांगल्यात चांगला वापर करून आपल्याला कसं पुढे जाता येईल हे आपल्याला बघावं लागेल. कारण आपल्याकडे असलेली जी साधनं आहेत तर ती आपल्याला नेहमीच कमी पडतील. म्हणून एक महत्वाचं असं आहे की आपले शत्रू ज्यांनी जर आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला सागरी समुद्राच्या बाजूने एक सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानवरती किंवा बांगलादेशवरती करून त्यांना थांबवता येईल का, हा सुद्धा विचार आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे आज आपल्या देशासमोर असलेली सुरक्षेची आव्हानं पुष्कळ आहेत, परंतु देशाला सुरक्षित करणं हे फक्त पोलिसांचंच काम नाही, हे सगळ्यांचंच काम आहे. आणि सगळी डिपार्टमेंट, सगळ्या संस्था ज्या किनारपट्टीवरती काम करतात त्यांनी आपलं काम ठीक करायला पाहिजे. देशाविषयी प्रेम, देशाविषयी आदर हे सगळ्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे. तरच आपण देशाचं रक्षण करू शकतो. आणि देशाचं रक्षण करण्याकरता आपण आपल्या शत्रूच्या नेहमी एक पाऊल पुढे राहायला पाहिजे. तसं झालं तरच आपण या किनारपट्टीचं रक्षण करू शकतो. कारण जे देशाचे शत्रू आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देऊ शकतील. उदाहरणार्थ करोना किंवा कोविड-19 किंवा चायनीज व्हायरस, 1 वर्षाआधी हा प्रकार काय होता कोणाला माहित पण नव्हतं. आणि आता सगळेजण करोनाविषयी असं बोलतात की त्याच्याविषयी आपल्याला प्रचंड माहिती आहे. तर म्हणजे याच्या पुढचा धोका जो किनारपट्टीला असेल तो कसा असेल हे प्रेडिक्ट करणं सोपं नाही. आपल्याला विचार करत राहावा लागेल आणि शत्रूच्या विरुद्ध कारवाई करावी लागेल. त्याला जर शत्रूविषयीची जर लढाई जिंकायची असेल तर आपल्याला किनारपट्टीपासून येणाऱ्या सगळ्या धोक्यांपासून तयार राहावं लागेल. मला वाटतं मी आता इथे थांबतो आणि जर आपल्याला काही प्रश्न असतील तर मी ते थांबून ते करायचा प्रयत्न करतो. मी आता स्टॉप शेअर करतो. आपण मला आता जास्त मोठ्या पद्धतीने मला बघू शकाल. आपल्याला आतापर्यंत माझा चेहरा नीट दिसत नसेल तर आता ते खरं जास्त चांगला दिसू शकेल. काही जर आता आपल्याला जर प्रश्न असतील तर आपण मला जरूर विचारा आणि सांगा काही आपल्याला पाहिजे का. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, फेसबुकला आपण फॉलो करा. याच्याशिवाय आपण जर जास्त माहिती पाहिजे असेल तर याच पेजवरती अनेक इतर जुने व्हिडिओज आहे त्याला फॉलो करा. तर याच्यामुळे आपल्या विषयाचं जे ज्ञान आहे ते आपल्याला अजून जास्त चांगल्या पद्धतीने वाढवता येईल. तर काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा, नाहीतर मी 1 मिनिट अजून थांबतो. माझ्या घड्याळामध्ये आता 4:44 झालेले आहेत. आपल्याकडे 1 मिनिट अजून आहे. जर असेल तर हे करा. आणि आपल्याला एक महत्वाचा मुद्दा असा की मी आपल्या ज्या PI गायकवाड मॅडमना सांगितलं होतं की मी आपल्या लोकांना 5 पुस्तकं माझी देऊ इच्छितो. तर मला एक कोणीतरी माझ्या घरी यावं आणि माझ्या घरून ही पुस्तकं घेऊन जावी. ही देशाच्या सुरक्षेवरती पुस्तकं आहेत आणि ती आपल्याला आपण ती वाचावी आणि आपण ती घेऊन जावी अशी माझी इच्छा. तर मला वाटतं मला इथे काही चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न दिसत नाहीये. आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत मी आपले हे घेतो. जय हिंद.